गुड मॉर्निंग एव्हरीवन. नमस्कार सर्वांना. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आपल्या आजच्या तिसऱ्या दिवसाच्या सेशन मध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सो आय होप सगळे मजेत असणार. आज लवकर उठले. काही लोकांना रोज उठायची सवय नसते, आज उठायला लागलो. चला, तर काही लोकांचा शक्तिपात झाला आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. ज्यांचा नाही झाला आहे त्यांचाही करून देणार, कुणाला ठेवणार नाही. ओके, टेन्शन घेऊ नका. आजचा दिवस खूप खास आहे. आज काय शिकणार आहे आपण बघा. जसं तुम्ही मला पहिल्या दिवशी काय केलं होतं, प्रेझेंटी लावली की सर माझ्या जीवनामध्ये नात्यांचे प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये आर्थिक समस्याचे प्रॉब्लेम आहे, वेगवेगळे प्रॉब्लेम आहे, आरोग्याचे प्रॉब्लेम आहे. तर आज तुम्ही शिकणार आहे ते प्रॉब्लेम का आहे, ते कुठे तुमचा प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे. तर आज तुम्हाला 7 चक्र, कुठल्या चक्राला काय प्रॉब्लेम आहे, ऑरा काय असतो, कसा प्रोटेक्ट ठेवायचा, हे सगळं आज आपण शिकणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्यांचाही शक्तिपात झाला आहे ऍक्टिव्हेशन घेणार आहे. मी तुम्हाला रिकीला कॉल करायचं शिकवेल. शिकवून झाल्यानंतर एक ग्लास पाणी आणायचं, आपण पाण्याला चार्ज करायचं शिकणार आहे. दुसरं, जाता जाता जेव्हा क्लास संपेल मला आठवण द्या. कसली आठवण द्या? तुम्हाला पेंडुलम कसं बनवायचं ते शिकवायचं आहे, नाही तर मी विसरून जाईल. उद्या तुमचं पेंडुलम डाउजनचं सेशन असणार. ओके, चालेल. चला, तर कसे आहात सगळे? आमच्याकडे आज खूप खतरनाक पाऊस पडतोय, हॉरिबल. तुमच्याकडे आहे का पाऊस? हा, खूप. मी जर अनम्यूट केलं ना सगळे एक संगती बोलतात, पण मी करत नाही. खूप त्रास होतो ते लोक, मग एक संगती सगळेच बोलायला लागतात, सगळ्यांना डिस्टर्ब होत. खूप आमच्याकडे तर खूप जास्त आहे. चला ठीक आहे, आपल्याला काय. पर आपण किती लकी आहे, लोक किती त्रास बाहेर काढताय, आपण घरात बसलो आहे स्क्रीन समोर. ग्रॅटिट्यूड रेकीचं पहिलं प्रिन्सिपल. ओके, चला. आता एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. मी सांगितलं ना प्रॅक्टिकल सेशन घेणार आहे. आता आपल्याला एक गेम खेळायचा आहे. मी काय सांगितलं पहिल्या दिवशी, छोट्या मुलांसारखं बनायचं. लहान मुलं कशी असतात? लहान मुलं देवाघरची फुलं. ऍग्री करतात की नाही तुम्ही? हम्म, चला. आता आपल्याला एक गेम खेळायचा आहे. खूप सुंदर खेळ आहे, ऑनलाईन गेम आहे. गेम फक्त 1 मिनिटाचाच आहे. आता तो गेम खेळण्यासाठी मी रिक्वेस्ट करेल, ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत 1 मिनिटासाठी तो ऑन करू शकतात. काही प्रॉब्लेम असेल, अगदी तुम्ही ऑफिसमध्ये असाल तरीही ऑन करा. गाडी चालवत असाल नका करू, पण ऑफिसमध्ये असाल तर तुम्ही तरीही करा. 1 मिनिटात काय होत नाही, 1 मिनिटाचा गेम आहे, खूप मजा येणार आहे. खेळायचा गेम. गेमचे नियम सांगतो काय करायचं आहे बघा. प्लीज 1 मिनिटासाठी व्हिडिओ ऑन करा, तुम्हालाच मजा येईल. आणि मी ते का घेत आहे त्याचं काहीतरी कारण आहे. हम्म, त्याचं काहीतरी कारण असल्याशिवाय मी घेणार नाही. चला, बघा गेम कसा आहे. तुम्हाला मी जेव्हा आता बोलेल, काय बोलेल, युअर टाइम स्टार्ट नाव. जेव्हा मी असं बोलेल त्याच्यानंतर मी आता इथे टाइमर लावेल, तर पुढचा 1 मिनिट, पुढचे 60 सेकंड तुम्हाला काय करायचं आहे, आता चेहऱ्यावर एक स्माइल आणायची आहे. आणि ती स्माइल सोडायची नाही. एक अशी 40% वाली स्माइल आणायची सुंदर, ज्यानेही पुढच्या 60 सेकंड मध्ये 1 मिनिटामध्ये स्माइल सोडली तो आउट. खूप सुंदर गेम आहे, खूप मजा येते. आम्ही खेड्यापाड्यात जेव्हा जातो चॅरिटी वगैरे करायला, त्या खेड्यापाड्याच्या हॉस्टेलवरच्या मुलांचं घेत असतो. आपल्या वेबिनार मध्ये पण खूप मजा येते. छोट्या मुलांसारखं बनवून बघा. चला, स्माईल आणा एक सुंदर. ज्याने स्माईल सोडली तो आउट. माझं सगळ्यांकडे लक्ष असतं. चला, युअर टाइम स्टार्ट नाव. चला, सुरू झालं. तुम्हाला सुंदर सुंदर चेहरे बघू द्या, स्माइली स्माइली फेस. हम्म, बघा गुणशेखर सर किती सुंदर आहे. ओके, कल्पना मॅडम छान आहे, श्रीलता मॅम, साधना व्हेरी नाईस. अजून कुणाची स्माइल कमी पडते? व्हेरी नाईस, खूप छान. मंजिरी मॅम अजून थोडा हसा. चला, स्फूर्तिका मॅम व्हेरी नाईस. कोणी कोणाला ओळखत नाही, बिंद. काय झालं लतिका मॅम, डोळे उघडून स्माइल करा ना, सगळ्यांना बघून स्माइल करा. काय डोळे बंद आहे? चला, हा, डॉक्टर सुनीता मॅम व्हेरी नाईस. सरांची पण स्माइल खूप छान आहे इकडे. व्हेरी नाईस, किती सुंदर सुंदर चेहरे आहेत. आणि काय व्हिडिओ बंद करून बसतात, किती सुंदर चेहरे आहेत तुमचे, स्माइल. चला, हा, ओके. 10 सेकंड राहिले. हा, चला. 10, 9, 8, 7, 6, 5,
4 3 2. चला, थँक्यू सो मच. कोणी आउट झालं नाही. ओके, थँक्यू सो मच पार्टिसिपेट केलं. आता खूपच गरजेचं असेल तर व्हिडिओ बंद करा, तसं खूपच असेल तर. अदरवाईज ठेवा, लक्ष इकडे द्या. हा, आता हे घेण्याचं काहीतरी कारण आहे. स्माइल ऍक्टिव्हिटी घेण्याचं काही कारण आहे, 2 मिनिटांनी सांगेल. आता मी जेव्हा तुम्हाला ऑरा चक्र शिकवेल तेव्हा सांगेल. त्याच्या आधी, काल कुणा कुणाला माफ करायला जमलं नाही जमलं, फक्त सांगा मेसेज मध्ये. हा सर, जमलं नाही जमलं, सांगा बरं मला. कुणा कुणाला जमलं, कुणा कुणाला नाही जमलं. एक दोन जण आले तरी चालेल. चला, रुपाली मॅमला जमलं. अजून कुणाला नाही जमलं, त्याचं कारणही सांगेन. ओके, जमलं, ठीक आहे. ओके. ओके, चला, बऱ्याच लोकांना जमलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. ओके. ओके, थोडस जमलं, इट्स ओके. प्रयत्न तर केला. चला, नाही जमले, नाही जमलं सर. ओके. ओके, ठीक आहे. तर बघा, आज हलकं वाटत आहे का? चला, व्हेरी नाईस. तर बघा, हा, मी तुम्हाला ते स्माइल ऍक्टिव्हिटी का घेतल्यानंतर सांगेल. आधी बघा, माफ करणं का गरजेचं आहे, आणि ते तुम्हाला थोड्या वेळाने मी हृदय चक्र शिकवणारच आहे. तरी पण आपण जरा एक पीपीटी बघूया, त्याच्यातून माफ का करून द्यायचं लोकांना. बघा, सर्वात आधी हे नाही, हे तर तुम्हाला नंतर शिकवायचं आहे. हम्म, स्क्रीनकडे बघा आणि जरा फोकस करा. ज्यांना नाही जमलं ते बघा. ज्यांना प्रेम कसं करायचं माहिती नव्हतं, त्यांना माफ करायचं आहे. कारण त्यांच्यामुळे तुम्ही आता स्वतःवर प्रेम करायला शिकणार आहे. ज्यांना तुमच्याशी कसं वागावं हे माहिती नव्हतं, त्यांनाही माफ करा. कारण त्यांच्यामुळे तुम्ही आता स्वतःची काळजी घ्यायला शिकणार आहे. ज्यांना तुमच्या स्वप्नावर विश्वास नव्हता, त्यांनाही माफ करायचं आहे. कारण त्यांच्यामुळे तुम्ही आता स्वतःला प्रेरणा द्यायला शिकणार आहे. आणि जे तुमच्या वाटचालीत साथ देऊ शकले नाहीत, अर्धवट सोडून गेले, त्यांनाही माफ करा. कारण त्यांच्या अभावामुळेच तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकणार आहे. जीवन एक लेसन आहे, एक धडा असतो, घ्यायचा आहे आणि पुढे जायचं आहे. ओके, चला, आता आजचा टॉपिक आपण शिकणार आहे ऑरा. ओके, 7 चक्र आणि ऑरा. आता आपण शिकायला घेऊया 7 चक्र आणि ऑरा काय असतो. तर बघा, सरळ टॉपिकवर येतो. आजचा टॉपिक, आज नाहीतर एक एक केलं का खूप वेळ होऊन जाईल. जास्त टॉपिक आहे आजचा. आता ऑरा म्हणजे काय? जसं तुम्ही महापुरुषांच्या फोटो मागे बघत आहे स्क्रीनवर, एक प्रकाशाचा ब्राईट लाईट आहे, एक वलय आहे प्रकाशाचं, साध्या सोप्या भाषेत. आता यांचे आहे महापुरुष आहे, पण असं त्यांचंच नाही तर आपलाही ऑरा असतो. थोडा कमी लेवलवर असतो, कुणाचा जास्त लेवलवर असतो. हे महापुरुष आहे तर यांचा ऑरा खूप लांबपर्यंत असतो. ओके. तर ऑरा म्हणजे काय? आपल्या अवतीभोवती असलेलं ऊर्जेचं एक क्षेत्र असतं. ओके, तर एव्हरीथिंग इज एनर्जी. तर बघा, ऑरा म्हणजे आपल्या शरीराभोवती असलेलं ऊर्जा क्षेत्र. हे 7 स्तरांमध्ये विभागलेलं असतं. डिटेलमध्ये आपण ऑरापेक्षा आपण ऑराचा खूप पुढच्या लेवलला बघू. सध्या बेसिक बघून घ्या. व्यक्तीचे विचार, भावना आणि आरोग्यावर याचा प्रभाव पडत असतो. ऊर्जेचे संतुलन बिघडल्यास थकवा, चिंता, निराशा जाणवते. तर बघा, म्हणजे ऑरा आपल्या आजूबाजूला ते सगळीकडे असतं. आणि माणसाच्या ऑराची सरासरी लांबी शरीराच्या सर्व दिशांना सुमारे 3 ते 4 फूट असते. पण ही लांबी व्यक्तीच्या ऊर्जा पातळीवर, त्याच्या भावनेच्या पातळीवर डिपेंड करते. ओके. तर कमकुवत आणि कमी ऊर्जा असलेला ऑरा जो व्यक्ती असेल, बेड रिडन असेल, त्याचा ऑरा खूप छोटा होऊन जातो. आणि काही आध्यात्मिक साधक त्याला बघूनच समजतील की आता याची जायची वेळ आली, कारण ओरा खूप संकुचित दिसतो. ओके. संतुलित आणि निरोगी माणसाचा ऑरा 3 ते 6 फूट असतो, थोडा मोठा असतो. सशक्त आध्यात्मिक साधक जसे खूप म्हणजे रेकीवाले असतील किंवा मेडिटेशन वाले, विपश्यना, असं बरेच काही धार्मिक क्षेत्रामध्ये ज्यांनी केलं आहे, बरेच असतं, कुंडलिनी ऍक्टिव्हेशन आणि बरेच साधना करतात, त्यांचा ऑरा खूप मोठा असतो. ओके. तर बघा, अगदी, आणि मी तुम्हाला सांगणार पण नाही खरंच ह्या गोष्टी असतात की नाही. आता एखाद्याची ओराची लेंथ मोजायची आहे, आणि लक्षात घ्या, ओरा सर्वांचा असतो. जसं आपण लहानपणी काय ऐकलं होतं, एक भक्त प्रल्हादांचा आपल्याला धडा होता की नाही. आता हिरण्यकश्यपू होते, हा तर भक्त प्रल्हाद जे होते, त्यांना परमेश्वर सगळीकडे दिसायचा, सगळीकडे देव दिसायचा. कारण एव्हरीथिंग इज एनर्जी. भारताची संस्कृती खूप महान आहे.
तर त्यांना विश्वास बसायचा नाही. तर एनर्जी इज एव्हरीवेअर. तुम्ही फक्त व्यक्ती नाही, वस्तूचा देखील ओरा असतो. जेव्हा तुम्ही एखादी गाडी घेतात, त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होतात. त्या गाडीचा एक ओरा असतो, घराच्या एक वास्तूचा ओरा असतो, प्रत्येक ठिकाणचा एक एनर्जी एक ओरा असतो. ते तर तुम्हाला पेंडुलम डाउजिंग मध्ये उद्या सांगणारच आहे. जरी एखाद्याचा ओरा बघायचा असेल टेक्निकली किंवा मोजायचा असेल तरी आपण करू शकतो. म्हणून ह्या गोष्टी आता अंधविश्वास अशा राहिल्या नाही आहेत, टेक्निकली प्रूव्ह झाल्या आहेत. आता नॉर्मली एखाद्याचा ओरा मोजायचा असेल तर नॉर्मली हिलर्स लोक काय करतात, त्यांच्याकडे असे एल रॉड असतात, त्याला एल रॉड बोलतात. मग त्या समोरच्या व्यक्तीला थोडं लांब उभं करायचं, 10-15 मीटर थोडस बोलायचं, हळूहळू पुढे चालत आहे आणि याचं पकडून ठेवायचं. जेव्हा त्याचं ऊर्जा क्षेत्र याला टच होतं तेव्हा याची मुवमेंट ऑटोमॅटिक सुरू होते आणि मग तिथून आपण एखाद्याच्या ओराची लेंथ करू शकतो. पुढच्या कधी तुम्ही हिलर वगैरे झाले प्रोफेशनल तर काम होईल. ओके, सध्या एवढं महत्वाचं नाही आहे. ओके, तर एनर्जी, एव्हरीथिंग इज एनर्जी आहे. एनर्जीचं आपल्याला कसं प्रोटेक्शन करायचं सगळं सांगणार आहे. आता बघा, औराची लेन कसा असतो, काय असतो, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता एक दुःखी व्यक्ती बघा, एक सॅड पर्सन आहे, खूप दुःखी व्यक्ती आहे, तिचा औरा बघा कसा आहे. हे जे त्याचं ऊर्जा क्षेत्र आहे आजूबाजूला, नीट बघितलं तुम्ही स्क्रीनवर तर इथे थोडे थोडे गॅप आहेत. इथे थोडे थोडे असे गॅप झाले आहेत. आणि होतं काय, जेव्हा अशी व्यक्ती एखाद्या नकारात्मक व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते किंवा एखादा व्यक्ती बॅड इंटेन्शन देतो, ज्याला तुम्ही नजर लागणं बोलतात, कोणी काही झालं, तर अशा वेळेस ही व्यक्ती खूप लवकर इफेक्ट होऊन जाते, कारण याचा ओरामध्ये असे गॅप असतात. ओके, आणि मग तुम्ही ऑलरेडी तुमच्या जीवनामध्ये सगळं निगेटिव्ह चालू आहे, तुम्ही निगेटिव्ह लोकच आकर्षित करतात, त्यांचे इंटेन्शन्स लवकर तुम्ही तुमच्या ओरामध्ये कॅप्चर करतात. आणि एक सुखी माणसं म्हणजे एक हॅपी पर्सन जो नेहमी हॅपी गो लकी ज्याला बोलतो आपण, नेहमी आनंदी हॅपी असतो, त्याचा ओरा बघा एकही असा तुम्हाला गॅप दिसणार नाही. ते ऊर्जा क्षेत्र पूर्णपणे प्रोटेक्टेड असतं. ओके, तर एकदम असं स्ट्रॉंग असतो. आणि मग हॅपी असलं की मग आनंदी माणसाबरोबर सगळं चांगलंच होतं. आनंदी माणूस सगळं चांगलंच आकर्षित करतो. आता जो माणूस तोंड पाडून बसला आहे, आता मी तुम्हाला साधं एक्झाम्पल देतो. स्माइल ऍक्टिव्हिटी का घेतली, तुम्ही खूप कष्ट करता, दिवसभर बाहेर जाता, ऑफिसला काम करायला जातात, खूप करतात, आणि घरी येऊन तुमच्या बायको मुलांचं जर तोंड पडलेलं असेल, आता समजा तुम्ही खूप काही हाऊस वाईफ आहे, खूप छान केला, स्वयंपाक केला, घर आवरलं, हसबंड ऑफिसून आला आणि तोंड लटकून बसला, तर तुम्हाला काही अपेक्षा असते. तर तसंच जशी तुमची मुलं बघा, तुम्ही मुलांसाठी खूप काही करत आहे, पण मुलं सॅटिस्फाईड नाही, नेहमी तोंड लटकून बसले, तर तुम्हाला काही वाटेल का तुमच्या कष्टाचं चीज होत आहे? तसंच बघा, परमेश्वर आपल्याला काय काय देतो कालच सांगितलंय ग्रॅटिट्यूड मध्ये. आणि तुम्ही नेहमी कंप्लेंट मोडवर असाल, मला हे नाही भेटलं, ते नाही, जीवनात दुःखी असाल, तो परमेश्वर अजून तुम्हाला काय देणार आहे? त्याच्यापेक्षा चेहऱ्यावर स्माइल ठेवत जा, प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू बोलत जा, तो देणाराही खुश होईल. कारण तुमच्या मुलांनी जर कौतुक केलं, हॅपी राहिले, तुम्ही खूप छान आहे, चांगले, देणार की नाही तुम्ही त्यांना अजून वस्तू आणून? माझ्या मुलीने असं प्रेमाने कौतुक केलं तर मी खूप खुश होऊन जातो, सारखं मम्मी मम्मीच करत असते, तर तसंच आहे. ओके, तर तुम्ही खुश राहा, परमेश्वराला थँक्यू बोला, अजून गिफ्ट भेटतील. ओके, तर स्माइल राहणं खूप गरजेचं. आणि ती प्रॅक्टिस कशी करायची माहितीये का, जीवनामध्ये कसं आणायचं, ती स्माइल ऍक्टिव्हिटी. बघा, कधीही काय करायचं ना, आपल्याला तर तोंड लटकून राहायची सवयच आहे, आता उलटं करायचं. आणि छोट्या छोट्या टाइम झोन मध्ये करायचं. जसं मी सांगितलं, दिवसात 5 सेकंड पुरेसे आहे आपले विचार ओळखायला, कॉन्शियस राहायला. तसंच आता तुम्ही काय करायचं, टास्क घ्यायचं. समजा तुम्ही घरातून दुकानात चालले आहेत, दुधाची पिशवी घ्यायला, साखर घ्यायला, बाजारात चालले आहेत, 10-1 मिनिटं लागतात, 10-15 मिनिटं घराजवळ आहे. काय करायचं, घराच्या बाहेर पाऊल ठेवलं, स्वतःला चॅलेंज द्यायचं, चेहऱ्यावर एक स्माइल ठेवायची आणि बोलायचं मी घरी येऊपर्यंत ती स्माइल तशीच ठेवेल, स्वतःला चॅलेंज. आणि बघा, त्या 10 मिनिटाच्या प्रवासामध्ये जितके लोक तुम्हाला भेटतील, तुम्हाला बघून ते खुश होतील. जर तुमच्या चेहऱ्यावर सदा 12 वाजले असेल तर तो एखादा हॅपी माणूसही तुम्हाला बघून बोलेल, याच्या चेहऱ्यावर सदा असे 12 वाजलेले असतात, सगळा दिवस खराब गेला, याचं तोंड पाहिलं की दिवस खराब जातो, असं होतं. हॅपी राहत जा, सर्वांना प्रसन्न करा. आणि ओरा तुमचे प्रोटेक्शनचे मी अजून तुम्हाला सांगणार आहे की काय काय करायचं. तर ओराचे असे 7 स्तर असतात. आपला भौतिक स्तर असतो, भावनिक आहे, मानसिक आहे, ऍस्ट्रल लेअर असते, हे वेगवेगळे लेअर असतात. पण नॉर्मली आता आपल्याला काय करायचं आहे, भौतिक लेवलवर तुमची जी फिजिकल लेअर आहे त्याला कसं प्रोटेक्ट ठेवायचं, कसं नकारात्मक शक्तींपासून वाचायचं, ते आता आपण बघणार आहे.
जरी ज्यांना कुणाला, आता स्क्रीनवर नका लिहू, मला परत असं सारखं सारखं करायला लागतं. बघा, आता ज्यांना कुणाला विश्वास नसेल की हे खरंच असतं का नाही, की फेकाफेकी करतात, तर बघा, जसं तुम्हाला 400-500 वर्षांपूर्वी कोणी बोललं असतं की आपण आपल्या शरीरातल्या ऑर्गनचे फोटो काढू शकतो, किंवा आपण सोनोग्राफी म्हणजे पोटातलं बाळ बघू शकतो, असं कोणी विश्वास ठेवला असता का 400-500 वर्षापूर्वी? नसता ठेवला. आज आपल्याकडे एक्सरे कॅमेरे आहे, सोनोग्राफी आहे, खूप काही आहे, स्कॅनर्स आहे, आपण बघू शकतो. तसंच आता आपण आपला ऑरा देखील बघू शकतो. ओके. तर बघा, ही आहे किरिलियन फोटोग्राफी. किरिलियन नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी इन्व्हेंट केला होता. आता ओरा जर एखाद्याचा बघायचा असेल तर तुम्हाला किरिलियन कॅमेरा वापरायला लागतो. तर बघा, त्यांनी जर फोटो काढला तर आजूबाजूला काय आहे? असत प्रकाशाचं वलय आहे. आता फक्त व्यक्तीचाच नसतो, तो वस्तूंचाही असतो, फळ, फूल, भाज्या सगळ्यांचा असतो. आता बघा फरक कसा आहे. आता हा रॉ टोमॅटो आहे, उजव्या बाजूला कच्चा आहे, जो शेतातून घेतला. त्याचं ऊर्जा क्षेत्र बघा किती छान ब्राईट आहे. आणि जेव्हा का त्याला कुक केलं तर त्याच्यातली प्राणशक्ती चालली गेली, ते नॅचरल सोर्सेस गेले, मग त्याचा ऑरा असा कमकुवत होऊन गेला. बघा, एक झाडाचं पान आहे, गाडीची चावी आहे, अगदी प्रत्येक गोष्टीचा असतो. हे बघा, व्यक्ती आहे, बघा एखाद्या व्यक्तीचा ओरा आहे, ओराचे कलर देखील असतात. तर ओराचे कलर वगैरे कसे बघायचे ते नंतर आपण बघूया, त्या मोठ्या लेवलवर, सध्या एवढी गरज नाही. तरी सांगतो, ओराचे कलर असतात, त्याचं मिनिंग असतं प्रत्येक कलरचं. ह्या पद्धतीने फोटो काढला तर करू शकतात. ओके. आणि हे बघा, ह्याच्यात काही उदाहरणं आहेत की तुम्ही, आता समजा एक उदाहरण घेऊया. इथे एक मशरूम आहे, पहिलं आहे ऑर्गॅनिक पद्धतीने एक पीक घेतलं आहे, तुम्ही दुसरं काही समजा, कोबी, फ्लावर भाजी असं काही समजायचं. पारंपरिक पद्धतीने पीक घेतलं की त्याचा ओरा असा आहे, आणि तुम्ही जर रसायनिक केमिकल टाकलं तर त्याचा ओरा असा नाजूक खराब होऊन जातो. ओके. इथे ब्रोकोली आहे, सो अँड सो, जे काही आहे समजण्यासाठी आहे. आता साधं उदाहरण घेऊया आपण. तुम्ही कधी भाजी निवडताना काय करतात? बाजारात गेल्यावर खराब भाजी बाजूला काढतात, बरोबर? बटाटे वगैरे निवडून घेतात, चांगले घरी आणतात, आणि वाईट बटाटे असतील साईडला काढतात. असे खूप लोक करून ते सडलेला माल बाजूला काढतात. मग तो दुकानदार खरंच फेकत असेल का? त्यांनी पैसे देऊन माल सकाळी विकत घेतला होता मार्केट यार्ड मधून, मग ते कुठे जातात? स्ट्रीट वेंडरकडे, जे समजा आपण उदाहरणासाठी वडापाववाला घेऊया, त्याच्याकडे जातात, आणि तेच बाहेरून जंक फूड बनवून तुमच्या पोटात जातं. त्याचा ओरा कमकुवत असतो, तुम्हाला तर फ्रेश वस्तू लागतात. आणि मग डॉक्टरांचा पहिला प्रश्न काय असतो, तुम्ही ऍडमिट झाल्यावर, हॉस्पिटलला गेल्यावर, बाहेरचं काही खाण्यात आलं होतं का? असतो की नाही? ओरा सगळ्यांचाच असतो, फक्त व्यक्ती नाही, वस्तूंचा देखील ओरा असतो. नंतर सांगेल, तुम्ही बघू पण शकतात, एखाद्याचा बघायचा असेल तर नंतर सांगेल. तर बघा, ओराचे काही कलर असतात, लाल, केशरी, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा. प्रत्येकाचं एक एक मिनिंग असतं. तो व्हाईट वाला खूप छान बोलतात, तो डिवाइन ओरा असतो, प्युरिटी आणि हायर सेल्फ. तर पर्पल देखील खूप छान असतो, ब्ल्यू देखील पीस, इंट्युशन. प्रत्येकाचे वेगवेगळे मिनिंग असतात, ओके, ओराचे. पण हे फिक्स नसतात, तुमच्या भावनिक पातळीनुसार ते बदलत असतात. आता ओरा दूषित होण्याचे कारण काय? तर बघा, सततचे नकारात्मक विचार आणि भावना, तणाव आणि चिंता, स्ट्रेस, एन्झायटी, तुमची अनहेल्दी लाईफस्टाईल, तुम्ही जितकं उशीर, तुमचं उठण्यावर कंट्रोल नाही, तुम्ही सकाळचा सूर्य बघत नाही, आरामशीर 10-12ला उठतात, तुमचा खाण्यावर कंट्रोल नाही, तुमची लाईफस्टाईल खराब आहे, आजूबाजूचं निगेटिव्ह वातावरण, तुम्ही खूप छान जातात पण तुमचे कलिग्स, तुमच्या घरातले लोकच खूप निगेटिव्ह असेल, तरीही तुमचा ओरा त्यांच्यामुळे खराब होतो. ओके. तर ओरा प्रोटेक्ट करायचं मी शिकवणारच आहे. तर काय करायचंय तुम्हाला आता? ओरा शुद्ध करण्यासाठी काही उपाय आहेत. सर्वात आधी ध्यान आणि प्राणायाम. आता ध्यान आणि प्राणायाम, आपला क्लास शुक्रवारी संपेल, त्याच्यानंतर मी तुम्हाला 7 चक्रा मेडिटेशन देणारच आहे. तर मेडिटेशन आता तुमच्याकडे असणारच आहे, नो टेन्शन. त्याच्यानंतर आहे मीठ आणि पाण्याने स्नान. आता काय करायचं आहे? मुठभर मीठ घ्यायचं, रॉक सॉल्ट घ्यायचं, हिमालयन पिक सॉल्ट घ्यायचं, आंघोळीच्या बादलीच्या पाण्यात टाकायचं, मिक्स करायचं, आणि आठवड्यातून एकदा करायचं. आता खूप छान पद्धत आहे, आणि बरेचसे लोक करतातच प्रत्येक वेबिनार. ओके. कोणी आहे का करतं मीठ पाण्याने आंघोळ, कधी केली आहे सांगा? हा, कल्पना मॅमने केली आहे, विनोद सरांनी पण केली आहे. ठीक आहे, आपण विचारू. हा मॅडम, कसं वाटतं तुम्हाला आंघोळ हा केल्यानंतर? सर, हा मीठ पाण्याने आंघोळ जर केली ना, हलकं हलकं वाटतं.
आणि शरीरातलं आहे ना असं वाटतं डिटॉक्स सगळे निघाले बाहेर असं वाटतं. शांत व्हेरी वाटतं त्या दिवशी आणि आणखी इतर दिवसापेक्षा फ्रेश वाटतं. फ्रेश वाटतं ना, तो ओरा क्लीन्स होऊन जातो. ओके, थँक्यू सो मच. ओके, अजून एक जणांना विचारू. हा, विनोद सर तुम्ही पण करतात का? विनोद माने सर सांगा बरं. म्हणजे कसं आहे, दुसऱ्यांना वाटेल की खरंच असतं, नाही तर मग बोलणार की आम्ही का फॉलो करू, तुम्ही सांगा. हा, बोला सर. हा, माझा आवाज येतोय? हो, येतोय ना. हा, मी ज्यावेळेस बॉडी पेन वगैरे होत असतो त्यावेळेस करतो असतो मिठाने अंघोळ, मीठ टाकून. व्हेरी नाईस. पण फरक पडतो ना, नाहीतर हा इतर हा नाही, इमिडिएटली फरक पडतो ऍक्च्युली. इमिजिएटली पडतो. ओके, आता मी कुणासाठी सांगत आहे, थँक्यू सर. बघा, आता तुम्ही मुंबई सारख्या शहरामध्ये लोक लोकल लोक ना नेहमी लोकलने प्रवास करतात. तुम्ही एका डब्यात बसतात, किती प्रकारचे लोक असतील बरं. रोज नका करू, केस बीस व्हायचे खराब, आठवड्यातून एकदा तरी करा. किंवा तुम्हाला असं वाटलं लग्न समारंभात गेले होते, खूप लोकांनी बघितलं, असं असतं, तर आठवड्यातून एकदा कधीतरी, रोज नका करू. आता ते सॉल्ट आहे, कुठली गोष्ट अति चांगली नाही ना. हा, नाहीतर लोकांनी रोजच केली असती. कधी मधी करा, जेव्हा तुम्हाला एनर्जी डाऊन वाटेल, तुम्हाला ताप आला असेल, शारीरिक लेवलवर एनर्जी डाऊन आहे, भावनिक लेवलवर एनर्जी डाऊन आहे, तेव्हा कधी मधी करा, तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट भेटत जाईल. ओके, आले लक्षात? तर ते तुम्हाला करायचं आहे. रॉक सॉल्ट घ्या. तुम्हाला काही 10 रुपयाला पुडी भेटते, टाटाचं भेटतं, हिमालयाचं भेटतं, ते ठेवा तुम्ही. ओके, तर बाकीचं सॉल्ट मला माहित नाही, मी रॉक सॉल्ट वापरतो, हिमालयन, किंवा त्यांना बोलायचं सेंदा नमक द्या, सेंदा नमक किंवा पिंक सॉल्ट. ओके, तर तेव्हा करायचं आहे. चला, साधना मॅम पण करतात, चांगली गोष्ट आहे. अजून काही उपाय आहेत. स्फटिक आणि क्रिस्टल्स वापरणे. तर आता माझ्या हातामध्ये असे क्रिस्टल्स आहेत, तर ते नॅचरली आपल्या ओरा क्लिन्स करतात. किंवा त्याचे काही असे पिरॅमिड वगैरे असतात, ते पिरॅमिड ठेवले त्याच्याने ओरा एरियाचं इव्हन खूप सुंदर, म्हणजे पुढे जाऊन एक 7 चक्राचं ट्री, खूप सगळे ट्री असतात, ते क्रिस्टल थेरपी मी ऍडव्हान्स मध्ये शिकवत असतो. असे ट्री वगैरे असतात, तेही पूर्ण घराचा एरिया छान ठेवतात. तर तुम्ही क्रिस्टलही वापरू शकतात. अजून काय आहे? अजून मंत्र जाप आणि धूप. आता मंत्र जाप तुम्हाला करायचा आहे, मी 7 चक्र मेडिटेशन आता शिकवणार आहे. प्रत्येक चक्राचा बीज मंत्र पण आता सांगणार आहे. हा, थोडं थांबा. ओके, तर तुम्ही हा, आपल्याकडे तशी पद्धतच आहे सर, बरोबर. पहिल्या आंघोळीनंतर मीठ टाकून. ओके, थँक्यू सर. ओके, तर आता असं मध्येच आलं ना मेसेज, मग माझं लक्ष कुठेतरी चाललं जातं. हा हा, तर मी तुम्हाला आता थोड्या वेळाने बीज मंत्र सांगणार आहे प्रत्येक चक्राचा, त्याचा जप केला तरी तुम्हाला छान काम करणार. बीज मंत्रच आहेच मेडिटेशन करताना. प्रकृतीच्या सानिध्यात वेळ घालवणे म्हणजे पंचतत्व. ओके, 5 तत्वाच्या तुम्हाला सानिध्यात राहायचं आहे. काय आहे पंचतत्व, सांगा बरं, म्हणजे थोडी प्रॅक्टिस होईल. हुशार कोण कोण आहे, नॉलेज ठेवतात, काय पंचतत्व कुठले सांगा बरं. 5 तत्व. कुणीतरी टाईप करत असेल, थोडं थांबा, 1-2 उत्तर येऊनच जातात. हा हा, गोखले मॅडम, भारती मॅडम, क्लास झाल्यावर बोलू, नाही तर मग लक्ष चाललं जातं. आता मला लक्ष आहे, तुमचा हँड रेज आहे, मी देईल बोलायला चान्स. ओके, चला, वायू जल. अजून पृथ्वी, तेज, वायू, आकाश. चला, ठीक आहे. बघा, काय आहे? अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश. आता काय करायचंय तुम्हाला? सानिध्यात राहा. आता निसर्गाच्या सानिध्यात करायचंय. बघा, तुम्ही खेड्याकडे बघतात की नाही, खेड्याचे लोक शहराच्या तुलनेत कमी आजारी पडतात, थोडे हेल्दी असतात. कशासाठी? कारण आता पृथ्वी तत्व, ते अनवाणी पायाने चालतात, पृथ्वीशी कॉन्टॅक्ट असतो, शेतात काम करतात. आपला एवढा कॉन्टॅक्ट होत नाही, आपण बिल्डिंग मध्ये राहतो, शूज घालून ऑफिसला, परत घरात, एवढं जमिनीशी संपर्क येत नाही. पाणी, त्यांच्याकडे पाण्याचे मोठे मोठे स्रोत असतात, खेड्याकडे धरण, डॅम, विहीर, सगळं काही. आपलं एवढं नाही, आपल्याकडे घरात टॅप वॉटर आलं किंवा आपण फक्त पितो, पण त्याच्या सानिध्यात राहणं पण, त्याची एनर्जी पण वेगळी असते. अग्नी आहे. आता अग्नी म्हणजे काय? फक्त फायर नाही, अग्नी आपल्या आत पण असतो. जे तुम्ही मसाल्याचे पदार्थ खातात, जळजळीत खातात, तिखट खातात, अग्नितत्व तुमचं खालीवर होतच. थोड्या वेळाने कळेल तुम्हाला, मणिपूर चक्र जेव्हा सांगेल. वायू तत्व, गावची हवा फ्रेश असते, आपण हवा पाणी बदलायला जातो की नाही गावाकडे, तसं असतं. तर तुम्हाला काय करायचं आहे? निसर्गाच्या सानिध्यात राहा. जितकं नेचरच्या संगती राहणार, ओरा तुमचा असाही होऊन जातो. नाहीतर जितके प्रदूषणच्या ठिकाणी राहतात सिटीमध्ये,
तुम्ही आजारीच पडणार आहे, साधं सिंपल आहे. आणि स्फटी तुम्हाला रेकी आणि ऊर्जा उपचार, रेकी तर तुम्हाला मी शिकवणारच आहे, रेकी तर तुम्हाला द्यायचीच आहे. ओके, आलं लक्षात? रेकीचा आता शिकवणारच आहे, तुमचा शक्तिपात झाला आहे, ज्यांचा नाही झाला त्यांचा करून देईल. तर एवढे उपाय असतात. ओके, चला आता 7 चक्राच्या आधी अजूनही मी तुम्हाला सांगतो. आता काही लोक ना खूप हुशार असतात, ऑलरेडी कुठून तरी कोर्स करून आलेले असतात, त्यांना थोड्या थोड्या गोष्टी माहिती असतात, मग बोलतात सर बघायचा कसा. तर एवढा तुम्ही बघू पण शकतात, पण बघा, ऑरा बघण्यापेक्षा ऑरा फील करणं महत्वाचं आहे. समोरच्याचा व्यक्ती कसा आहे कसा नाही, त्याची एनर्जी फील झाली पाहिजे, महसूस झाली पाहिजे. बघणं ते एक हे झालं, काय बोलतात त्याला, अदर सायकिक पॉवर झाली. तरीही बघण्यासाठी काय करायचं, एखादी व्यक्ती आहे, काय करायचं, त्याला पांढऱ्या भिंतीसमोर उभं करायचं, त्याच्या नो स्टेपकडे बघायचं, तुम्हाला त्याच्या अवतीभोवती प्रकाशाचं वलय दिसेल. नाही, एखादी व्यक्ती आहे, सफेद पांढरा कागद घ्या किंवा भिंत घ्या, भिंतीसमोर तुमचा हात पकडा, बोटांकडे लक्ष द्या, 5 बोटांच्या मध्ये तुम्हाला काहीतरी प्रकाश दिसेल. पण हे दिसण्यापेक्षा महत्वाचं काय आहे, फील करणं. तुम्हाला समोरची व्यक्ती आली आहे, ती घरात आली की प्रसन्न वाटतं, की ती आली की तुमच्या घरच्यांचा मूड बिघडतो, तर ती व्यक्ती एक ओरा कॅरी करते. जसं आपला एखादा नातेवाईक उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी आला ना, आपल्याला खूप प्रसन्न वाटतं, सगळं वातावरण छान. तीच व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती आली की घराचं वातावरण लिटरली बिघडून जातं, कारण ती व्यक्ती ती एनर्जी कॅरी करते. ओके, तर ओराला फील करणं महत्वाचं आहे, बाकी सुपरफिक्शनच्या मागे जास्त जाऊ नका. ओके, चालेल. आता बघा, ओरापर्यंत इतकं आहे. आता 7 चक्र आपण शिकणार आहे. आता बघा, लक्षात घ्या सर्वांनी, वही पेन घेऊन बसा. आता कशासाठी, क्लास आपले संपले त्याच्यानंतर मी तुम्हाला 7 चक्राचं मेडिटेशन देणार आहे. आता तुम्हाला 7 चक्राचं मेडिटेशन पुढची लेवल होईपर्यंत करायचं आहे, जोपर्यंत तुमच्या रेकीच्या पुढच्या लेवल होत नाही. त्याच्यामध्ये काही लक्षात ठेवायचं असतं, चक्राची पोझिशन, 7 चक्रांची पोझिशन, त्याचा कलर, त्याचा बीज मंत्र लक्षात ठेवायचं, तर ते लिहून घ्यायचं आहे, कारण ती एक साऊंड फाईल असते. मग तुम्हाला डोळे बंद करूनच करायचं आहे, ते ध्वनी ऐकून, त्याच्यासाठी ते ध्वनीसाठी सगळं लिहायचं आहे. आणि आता जेव्हा मी 7 चक्र शिकवेल, कुणाचं कुठलं चक्र जर कळालं, तुमचं बॅलन्स आहे का इम्बॅलन्स, लगेच चॅट बॉक्स मध्ये सांगायचं, म्हणजे तुम्हाला कळेल तुमच्या जीवनात प्रॉब्लेम कुठे आहे. तर आता आपण 7 चक्रांचा अभ्यास करणार आहे. ओके, चला बघा, 7 चक्र, त्यांचे महत्व, संतुलन आणि ऊर्जा शक्तीचे रहस्य आता आपण बघणार आहे. आता चक्रे म्हणजे काय, आपल्या शरीरात छोटी मोठी बरीच सगळी चक्रे असतात. कोणी बोलते 108 असतात, 140 असतात, 121 असतात, वॉट एव्हर इट इज, पण मेन बेस 7 चक्र असतात. आपल्याला त्या मुळावर काम करायचं आहे. प्रत्येक चक्राची वेगळी ऊर्जा वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. चक्रे जर संतुलित नसतील तर शरीर, मन आणि आत्मा प्रभावित होतात. योग, ध्यान, ध्वनी उपचार आणि रेकीद्वारे त्यांना संतुलित करता येते. तर जितके पण रेकीमध्ये चमत्कार होतात, मोठे मोठे हिलर्स आहे, काय करतात, जास्त करून रेकी तुम्हाला 7 चक्रांवरच द्यायची असते पुढे जाऊन हिलिंग करताना. कारण एखाद्याचा आजार असेल, तो रूट पर्यंत त्याला काम करण्यासाठी 7 चक्रांचा अभ्यास असणं खूप जास्त महत्वाचं आहे. मग आपल्याला प्रॅक्टिसला काही वेळ लागत नाही, फटाफट शिकतो आपण. तर आता पहिलं चक्र, आता तुम्ही वही पेन घेऊन बसायचं, आधी मी तुम्हाला लिहून घ्या. चक्र नंबर 1, मूलाधार चक्र. लिहा, मूलाधार, मराठीमध्ये इथे आहे मूलाधार, इंग्लिश मध्ये त्याला बोलतात रूट चक्र. काय, रूट चक्र. आता काय करायचं आहे, एक साऊंड मेडिटेशन जे होईल ना तुम्हाला शेवटच्या दिवशी, तर त्याची प्रॅक्टिस तुम्हाला रोज करायची आहे. तर कसं आहे, याची पोझिशन बघा, पोझिशन लिहा. याची पोझिशन असते तुमचे जेनेटिकल ऑर्गन, जिथे तुमचं जनेंद्रिय आहे, तिथे तुम्हाला हात ठेवायचा आहे. चक्र मागे स्पाईन मध्ये असतात, आपला मागे हात जात नाही, आपल्याला पुढे हिलिंग द्यायची आहे. तर हात आल्लात ठेवायचा, कुठल्याही चक्रावर दाबून नाही ठेवायचा, फेदर टच ठेवायचा. तर हात असा जिथे तुमचे जेनेटिकल ऑर्गन्स आहे तिथे हात ठेवायचं, पोझिशन आहे. त्याच्यानंतर काय लिहायचं आहे, पोझिशन झाली, त्याच्यानंतर बीज मंत्र लिहा, लम, बीज मंत्र लम, लच्या वरती अनुस्वार. तर तो का महत्वाचा आहे तुम्हाला नंतर सांगेल. त्याचं बीज मंत्र खूप महत्वाचं आहे. लम, कलर आहे लाल,
तुम्हाला जेव्हा मेडिटेशनला बसाल, लाल कलर इमॅजिन करायचा, ओके, रेड कलर, आणि याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. जसं आपण 5 एलिमेंट बघितले ना, पृथ्वी तत्व आहे. ओके, चला. तर रूट चक्र आहे. याच्यानंतरून याच्यात एक बघूया. आता चक्र 2 गोष्टीवर काम करतात. कसं? चक्र ना, एक लक्षात घ्या, बरेचसे लोक बोलतात चक्र ऍक्टिव्हेशन, त्याचे पैसे, कुठे काही कोर्सेस करतात. बघा, चक्रे ज्याच्या त्याच्या वयोमानानुसार ऍक्टिव्हेट होत असतात. आता ते ऍक्टिव्हेट होत असताना एकतर ते ओव्हर ऍक्टिव्ह असतात किंवा इनऍक्टिव्ह असतात. बॅलेन्स आणि इम्बॅलेन्स. तर आपल्याला बॅलन्सिंगवर जास्तीत जास्त काम करायचं असतं. आता आपण याचे लक्षणे बघूया. ओके, तर बघा, हे जे मूलाधार चक्र आहे, हे मूलाधार चक्र, रूट चक्र, ज्यांचं असंतुलित असेल, इम्बॅलेन्स असेल, अशी व्यक्ती तुम्ही आहे का नाही आता ओळखा. ज्यांचं इम्बॅलेन्स आहे, सॉरी, ज्यांचं बॅलेन्स आहे, संतुलित आहे, एकदम व्यवस्थित आहे, त्यांच्यासाठी बघा, अशा लोक खूप आत्मविश्वासाने जगतात. त्यांच्या जीवनामध्ये स्थिरता, स्टॅबिलिटी असते. जीवनात भीती कमी असते आणि भविष्यासाठी विश्वास असतो. पैसा आणि मूलभूत गरजांबद्दल सकारात्मक विचार असतो. अन्न, वस्त्र आणि निवारा, खूप अशी व्यक्तीला काही असं, तो खूप स्टेबल असतो या गोष्टींसाठी. शरीर निरोगी आणि ऊर्जावान असते, कारण अशी व्यक्ती हेल्दी का असते? लवकर उठणं, योगा असेल, जॉगिंगला जाणं, काहीतरी करतात, ते एकदम हेल्दी असतात, एनर्जेटिक असतात. शारीरिक लेवलवर हाडे, पाय, कंबर असे तिथले ऑर्गन्स आहे, खूप हेल्दी असतात तुमचे. आता ज्यांचं मूलाधार चक्र असंतुलित आहे, इम्बॅलन्स आहे, अशा लोकांबरोबर काय होतं? यांना जीवनामध्ये अनसर्टेनिटी म्हणजे अनिश्चितता आणि चिंता अधिक जाणवते. म्हणजे नोकरी चांगली लागली तरी किती दिवस टिकेल, होईल का, मग खूप मनात शंका कुशंका. अशा लोकांच्या जीवनात पैसाही टिकत नाही. ओके, पैसा आला तरी पण संपेल का, करू मग, हे लोन घे, ते लोन घे, आलेला पैसा समजत नाही. ओके, तर पैशा संबंधित त्यांना प्रॉब्लेम होतो. कायम थकल्यासारखं वाटतं आणि उत्साह कमी होतो, कारण अशी व्यक्ती लेझी असते. अशी व्यक्ती 10-11ला उठणार, एकदम दिवसभर आळशीपणा करणार. तर समजायचं तुमचं रूट चक्र, किंवा तुम्ही घरातील व्यक्तीला इमॅजिन करा, तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर असं होऊ शकतं, तर समजायचं त्यांचं रूट चक्र खराब आहे. शारीरिक लेवलवर पाय, कंबर दुखी, सांधे दुखी, तिथले ऑर्गन्स तुमचे थोडेसे हे असू शकतात, अनहेल्दी असू शकतात. तर आत्मविश्वासाची कमतरता जाणवते आणि मानसिक तणाव जास्त असतो. ओके, तर कुणाला वाटतं तुमचं बॅलन्स आहे, इम्बॅलन्स आहे? अशी व्यक्तीला ना, नोकरी पैशाचं एवढं काही टेन्शन नसतं, तो एकदम स्टेबल लाईफ असते त्याच्या जीवनात सगळं स्टेबल चालू असतं. ओके, पुढचं चक्र लिहून घ्या, सेक्रल चक्र. आधी लिहा मराठीमध्ये, संस्कृतमध्ये, स्वादिष्ठान चक्र. स्वादिष्ठान, नंबर 2 क्रमांक पण लिहायचा आहे. आता स्वादिष्ठान चक्राची पोझिशन बघा, नाभीपासून 2 ते 3 बोट खाली, म्हणजे तुमच्या नाभी ते जेनेटिकल ऑर्गनस आहे त्याच्या मधोमध, म्हणजे तुमच्या ओटीपोटावर तुमच्या काय करायचं, ते मेडिटेशन येणार आहे. रूट चक्रानंतर त्याचा साऊंड बदलतो, तर लमचा बीज मंत्र वम होऊन जातो. मग तुम्हाला हात काय करायचं आहे, असं 21 मिनिटाचं मेडिटेशन असतं ते. प्रत्येक चक्राला 3-3 मिनिट हिलिंग द्यायची आहे. मग याची पोझिशन कुठे आहे? नाभीपासून 2 बोटे खाली, मग हात तुम्ही असा ठेवायचा आहे. ओके, ठीक आहे. आता एकांना कळालं रूट चक्रामध्ये प्रॉब्लेम आहे, चला अभिनंदन. तर हात नाभीच्या 2 ते 3 बोट खाली याची पोझिशन आहे. स्वादिष्टान चक्राचा बीज मंत्र लिहून घ्या, याचा जप करायचा आहे किंवा बोलायचा आहे. वम लिहा, वम, व व व से वनाचा व, त्याच्यावर अनुस्वर व. कलर नारंगी, ऑरेंज कलर. याचं तत्व आहे जलतत्व. की बीज मंत्र बम, लोकेशन बिलो द नेवल, कलर ऑरेंज, नारंगी. ओके, आणि बघा आता काय होतं याच्या बरोबर, ज्यांचं संतुलित असेल, ज्यांचं ही स्वादिष्टान चक्र संतुलित असेल, बघा, तुम्ही सहज तुमच्या भावना व्यक्त करू शकतात आणि संतुलित राहतात.
ओके. आणि लेडीज लोकांसाठी खूप महत्वाचं आहे. तुमची क्रिएटिव्हिटी वाढते. जर तुमचं स्वादिष्टान चक्र असेल तर नवीन कल्पना, नवीन उपक्रम आणि कला यासाठी प्रेरणा मिळते. तुम्ही क्रिएटिव्ह होऊन जातात. नाती तुमची खूप छान असतात. प्रेम संबंध आणि मैत्रीमध्ये सकारात्मकता आणि समजूतदारपणा असतो. तर जीवनामध्ये आनंद घेण्याची ताकद आणि उत्साह टिकून असतो. तर ते खूप लवली पर्सन्स असतात. स्वतःबद्दल सकारात्मक भावना असतात आणि आत्मविश्वास चांगला असतो. पण ज्यांचं असंतुलित असेल, इनऍक्टिव्ह असेल तर लहान सहान गोष्टींवर मन दुखावणे किंवा अचानक मूड बदलणे, मूड स्विंग. म्हणजे तुम्हाला आता जितकेही तुम्हाला पीसीओडीच्या समस्या आहेत, पिरियडच्या समस्या आहेत, तर तुम्हाला स्वादिष्टान चक्रावर काम करायचं आहे. तुमचा मूड स्विंग होणं, स्वादिष्टान चक्र खूप महत्वाचं आहे लेडीज लोकांसाठी. तुमची कल्पनाशक्ती कमी होते, क्रिएटिव्हिटी, नवीन गोष्टी शिकण्याची इच्छाच राहत नाही. तसे तुम्ही बॉर्न क्रिएटरच असतात. आनंद मिळत नाही, जीवन निरस वाटते, अशा व्यक्तीला तुम्ही कुठेही फिरायला घेऊन जा. महाबळेश्वर न्या, नाही तर स्वित्झर्लंड न्या, ही व्यक्ती नाराज होऊनच घरी येते. ओके. परस्पर समजूतदारपणाचा अभाव, मतभेद आणि नात्यात तणाव निर्माण होतो. शारीरिक लेवलवर पाठदुखी, तुमच्या प्रजनन संस्थेशी संबंधित समस्या, हार्मोनचे असंतुलन वगैरे वगैरे तुम्हाला करायचं आहे. आता मी तुम्हाला सांगतो हे चक्र का महत्वाचं आहे. साधं सोपं सांगतो. होतं काय, आपण व्यक्तीला जास्त दोष द्यायचा नाही, त्याच्यावर काम करायचं असतं. आता आपल्याकडे काय म्हण आहे, 16वं वरीस धोक्याचं, आधी बोलायचे. कारण 16व्या वर्षी मुलं वयात यायचे, एकमेकांच्या भावनावर कंट्रोल राहायचं नाही. मग अगदी भावनिकही त्यांचं भावनेवरही कंट्रोल राहत नाही आणि मग ते शारीरिक दृष्ट्याही इतरांकडे आकर्षित होतात. तर अगोदर 16व्या वरीस बोलायचे. आता तुम्हाला मुलं लवकर वयात येतात. त्यांना प्युबर्टी लवकर येते, अगदी 11-12 वर्ष. मुलींना अजून कमी वयात येते मासिक पाळी, बरोबर की नाही. आता काय असतं, जेव्हा त्यांना असं येतं तर काय होतं, त्यांचं स्वादिष्टान चक्र एक तर ओव्हर ऍक्टिव्ह व्हायला लागतं, इनऍक्टिव्ह व्हायला लागतं. मग ती व्यक्ती काय करते, जेव्हा मुलं वयात येतं, लक्षात घ्या, मुलंही असतील मुली असतील, ते चिडचिड करायला लागतात. त्यांना अचानक जग समजायला लागतं. तुम्ही तर काहीच नाही, आमचे मित्रांचे पॅरेंट्स बघा किती लक्ष देतात. आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे येणं, हार्मोन इम्बॅलन्स असणं, चिडचिड. तर काय करायचं आहे तुम्हाला, त्यांच्या मागे नाही लागायचं. असाच आहे, तसाच आहे, असा का करतो, तसा का करतो, समजून घ्या. एक ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि कालांतराने जर होतच ते, तुम्ही स्वतःच जज करा. तुम्ही जेव्हा वयात आले होते तुम्ही कसे होते, आता तुम्ही किती शांत आहे. इथे बसलेला एकही व्यक्ती असा नसेल घरच्यांना त्रास दिला नसेल, असं काही होत नाही. ओके. कुठल्या ना कुठल्या लेवलवर आपण देतो. झालं ना. पण जर आता तुम्हाला लवकरच करायचं आहे तर मग तुमच्याकडे रेकी आहे, ब्रेसलेट्स आहे, क्रिस्टल आहे, बरंच काही आहे. तसं तुम्ही स्वतःचे असेल, स्वतःलाही हिलिंग स्वादिष्टान चक्रावर द्यायचं आहे. ओके. कोण कोण आहे स्वादिष्टान चक्र, बॅलन्स आहे का? कुणाचं बॅलन्स आहे तर सांगा चॅट बॉक्स मध्ये. करा, स्वतःला स्टडी करा. जर आपण स्वतःचा अभ्यास नाही केला मग वर्क कसं करणार पुढे जाऊन. हम्म. चालेल. चला आता पुढचं चक्र शिकवायला घेतो. पुढचं चक्र पैशावाल्यांसाठी. चला, मॅडमचं बॅलन्स आहे, स्फूर्तिका मॅडम, व्हेरी नाईस. चला, तुमचं मला प्रोनाऊन्स करायला थोडं होतं, स्फूर्तिका, बरोबर. चला, माधुरी मॅमचं आहे, जयश्री मॅम शेगावकरचं नाही आहे, आशा पिसे नाही आहे. ठीक आहे, आपल्याला काम करायला आहे ना. आता उपाय देत आहे ना 80%. इट्स ओके. चला, ठीक आहे. पुढचं चक्र आपण समजून घेऊया. पुढचं चक्र लिहून घ्या. तिसरं, आणि मराठीत लिहा, मणिपूर चक्र. मराठी काही संस्कृत वर्ड आहे, हिंदी सगळ्यामध्ये मणिपूरच बोलतात. लिहा मणिपूर. आपलं नॉर्थ ईस्टचं मणिपूर लक्षात ठेवायचं. मणिपूर चक्र. आता याची पोझिशन कुठे आहे, तुमच्या नाभीच्या 3 बोटेवरती. नाभीपासून 3 बोटावरती, नाभी आणि छातीच्या मध्ये. नाभी आणि तुमची छाती आहे, हार्ट चक्र असते याच्यामध्ये. बघ, तुम्हाला हात ठेवायचा आहे मेडिटेशन करताना. फेदर टच, जोरात दाबायचं नाही, फेदर टच. आणि बीज मंत्र याचा आहे रम. बीज मंत्र याचा आहे रम. बीज मंत्र रम. कलर पिवळा, येलो कलर इमॅजिन करायचा आहे. ओके. याचं तत्व आहे अग्नितत्व आहे. याचं अग्नितत्व असतं. मणिपूर चक्र नाभीपासून 2 ते 3 बोट याची पोझिशन आहे. ओके.
आता ज्यांचं मणिपूर चक्र बॅलेन्स आहे अशा लोकांना आत्मविश्वास भरपूर असतो, स्वतःच्या क्षमतावर विश्वास असतो आणि निर्णय आत्मविश्वासाने घेतात. म्हणजे माहितीये का कसे असतात, साध्या सोप्या भाषेत, घरात काही येऊ द्या, त्याची नोकरी गेली, घरात काही प्रॉब्लेम आला फायनान्शियल, अशी व्यक्तीच्या तोंडातून पहिलं वाक्य काय असतं माहितीये? मी आहे ना, बघून घेईल, तुम्ही टेन्शन नका घेऊ. घरात अशी व्यक्ती भेटली म्हणजे मणिपूर चक्र ऍक्टिव्ह आहे. कुठल्याही परिस्थितीतून तो उभारी घेतो. ठरवलेली उद्दिष्टे गाठवण्यासाठी प्रयत्नशील असतात. तुम्ही गोल सेट करतात आणि त्याला अचीव देखील करतात. प्रयत्न करतात. तर काहीतरी गोल असतो ह्या व्यक्तीकडे, काहीतरी करायला असते, एक लाईफ पर्पज असतो. ओके. नाही तर कसं आहे माहितीये का, एखाद्या व्यक्ती वयाच्या काही परिस्थितीमुळे वयाच्या 18व्या वर्षापासून घरच्यांनी रिक्षा घेऊन दिली. तो आयुष्यभर रिक्षाच चालवतोय, त्याच्याकडे दुसरं गोलच नाहीये, जे लाईफ चाललीच आहे. असं नाही, काहीतरी गोल पाहिजे, काहीतरी पाहिजे, कशासाठी लाईफ पर्पज पाहिजे. आता काम कुठलंच वाईट नाहीये, काम कुठलंच वाईट नाही, आपण कष्ट करून खातो. ओके. पण परमेश्वराने त्याच कामासाठी तुमचा जन्म दिला का? थोडं विचार करा. एक व्यक्ती एखाद्या ठिकाणी 60 वर्ष काम करते, 50 वर्ष. तुमचा जन्म पृथ्वीवर त्यासाठीच झाला होता का? काहीतरी लाईफ पर्पज असेल, शोधा. ओके. खूप मी सांगतोय ना, खरंच कामाचं आहे, तर थोडस बघायचं आहे. अशी लोक स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरतात. लोक अशांना आपलं आयडल मानतात, की त्याच्याकडे बघून घरचे इतर मुले शिकतात. घरात एखादा असा सदस्य असेल की एकाने ते काम केलं तर दुसरेही त्याला फॉलो करतात. तर अशी व्यक्ती मणिपूर चक्र छान असतं. कोणत्याही परिस्थितीत आत्मबळ टिकवून ठेवतात, हार मानत नाही. मग तुमचं तिथले ऑर्गन्स, गॅस, ऍसिडिटी, अपचन सारख्या समस्या लोकांना होत नाही. आता ज्यांचं इम्बॅलेन्स आहे बघा, असे लोक स्वतःविषयी शंका येते आणि लोकांशी संवाद साधताना भीती वाटते. परमेश्वराने खूप टॅलेंट दिला आहे, खूप काही स्किल आहे तुमच्याकडे, पण ते एक्झिक्यूट करता येत नाही, त्याचा वापर करता येत नाही. कोणत्याही गोष्टीसाठी प्रेरणा किंवा ऊर्जाच वाटत नाही. ओके. करायलाच वाटत नाही, आहे तुमच्याकडे खूप, पण करायचं कुणासाठी, कशासाठी? त्याच्यासाठी आहे. राग पटकन येतो किंवा इतरांवर वर्चस्व गाजवायची प्रवृत्ती वाढते. तुम्ही साधं उदाहरण देऊ का तुम्हाला मी? पॉलिटिकल लीडर्स असतात ना, जे राजनीती वगैरे वाले, त्यांचं तसंच असतं. निर्णय घेताना तुम्हाला गोंधळ उडतो आणि सतत तणाव जाणवतो आणि पचना संबंधित समस्या, ऍसिडिटी, अपचन, लिव्हर संबंधित त्रास. आता ऍसिडिटी का होते? अग्नितत्व आहे. तुम्ही खाल्लं अगडम दगडम मसाल्याचं, खूप तिखट, काय होणार आहे? ऍसिडिटी होईल की नाही? साधं सिंपल आहे. तर खानपानाकडे पण आपल्याला बघायचं आहे. आलं लक्षात? चला, मणिपूर चक्रवाले कोण कोण आहे? बीज मंत्र सांगतो, रम सांगेल, परत दाखवतो. चला, काय आहे तुमचं? काय बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे? समीक्षा मॅम, बॅलन्स की ते सांगा ना. बीज मंत्र लिहा, रम. र काय करायचं? रम, र आणि रबरानुसार, रमेशचा र, त्याच्यावर तुम्हाला डॉट काढायचा, रम. इथे राम राम नका वाचू, रम आहे. ओके. काय वाटतं, कुणाचं संतुलित आहे का? बॅलन्स आहे, परफेक्ट. चला, जयश्री मॅमचा आहे, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. बॅलन्स आहे 98%, व्हेरी नाईस. चला, स्वतःला ओळखायला तर घेतला आपण, आणि कधी काही झालं तर त्याच्यावर उपाय आहेच तुम्हाला, त्याला हिलिंग द्यायची आहे. त्याच्यानंतरच चौथं लिहा, हार्ट चक्र, हृदय चक्र. सॉरी, याला अनाहत चक्र असं देखील म्हटलं जातं संस्कृतमध्ये. 4 नंबरचं अनाहत चक्र किंवा हृदय चक्र. तर तुम्ही हृदय चक्र, हार्ट चक्र लक्षात ठेवा, आपल्याला तो शब्द फॅमिलियर आहे. तर याची पोझिशन आहे, कलर हिरवा. याची पोझिशन आहे तुमची छातीच्या मध्यभागी, इथे हात ठेवायचा आहे. याचं तत्व आहे वायू तत्व, वायू तत्व आहे तुमचं. इथे हृदय चक्र, छातीच्या मध्ये. बीज मंत्र आहे यम, य य यच काय होतं वर्णमालामध्ये? यज्ञ, त्याचा य. य वरती अनुस्वार, यम. यम असं बीज मंत्र आहे. पोझिशन सेंटर ऑफ द चेस्ट. आता एक लक्षात घ्या, आधी शिकूनच देतो तुम्हाला. चला, ज्यांचं हे हृदय चक्र बॅलन्स असेल,
असे लोक स्वतःवर आणि इतरांवर निस्वार्थ प्रेम करतात, अनकंडिशनल लव्ह. मैत्री, कुटुंब आणि प्रेम संबंध अधिक गहिरे राहतात आणि सकारात्मक असतात. भूतकाळातील दुःख किंवा कटुता सहज सोडून देता येते. आयुष्यात प्रेम आणि शांततेची भावना टिकून राहते. हृदय, फुफ्फुसे आणि तुमची ब्लड सर्क्युलेशन प्रणाली चांगल्या स्थितीत असते. ज्यांना ज्यांना काल माफ करायला जमलं तुमचं बॅलन्स आहे बरं. ज्यांचं अनहद चक्र इम्बॅलन्स आहे, जुन्या आठवणींमध्ये अडकणे किंवा ब्रेकअप, नात्यामधील त्रास सहन करणे. तर आता काही लोक आहेत, आता कॉलेजला असताना गर्लफ्रेंड सोडून गेली, 10-15 वर्ष झाले आणि ही व्यक्ती लग्नच करायला तयार नाही. आता मग येतात कॉल, सर घरी असा असा प्रॉब्लेम आहे, भावाचं लग्न होत नाहीये, त्याच्या बरोबर असं झालं होतं. तर हृदय चक्रावर काम करायचंय तुम्हाला. हृदय चक्र असेल तर मग जुन्या गोष्टी नाही आपल्याला करतायत. ओके. त्याच्यानंतरून इतरांवर विश्वास ठेवणे कठीण वाटते आणि सतत फसवले जाण्याची भीती. तुम्हाला ट्रस्ट इश्यू खूप होऊन जातात. तर तुम्हाला खूप भीती वाटत असते सर्वांवर. कमी आत्मसन्मान आणि स्वतःला कमी लेखण्याची प्रवृत्ती, म्हणजे सेल्फ लव्ह तुमचं कमी असतं, मग तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करतात. ओके. अतिसंवेदनशील म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींना दुखावणे किंवा इतरांपासून पूर्ण दूर करणे. शारीरिक लेवलवर हृदयाचे विकार, उच्च रक्तदाब, फुफ्फुसा संबंधित समस्या. ओके. तुम्हाला हृदय चक्रावर जास्तीत जास्त काम करायचं आहे. परत सांगतो, काल एकदा सांगितलं होतं, खालचे चक्र, रूढ चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र भौतिक जीवनाचे आहे, तर आपल्या भौतिक जीवनाचे. पण वरचे जे चक्र आहे, हृदय चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय क्राउन चक्र, बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे, कारण ते आपल्या आध्यात्मिक जीवनाचे आहे. सगळ्यांना जायचं शेवटी वरतीच आहे, सगळ्यांनाच त्याला भेटायचंय परमात्म्याला. वरच्या चक्रावर काम जास्त करायचं आहे. आणि बघा, जितके महापुरुष येऊन गेले, भगवान कृष्णांचं नाव घेतात आपल्याला काय आठवतं? प्रेम, लव. हा, तर प्रेम, हृदय चक्र त्यांनी जास्तीत जास्त फोकस करायला सांगितलं आहे. येशू ख्रिस्त असतील, भगवान बुद्ध असतील, प्रेम, करुणा. हृदय चक्र पहिली पायरी आहे अध्यात्माची, लक्षात घ्यायचं आहे. आलं लक्षात? चालेल. आता 34 काय असतं? ठीक आहे. आलं लक्षात? तुम्हाला हृदय चक्रावर काम करायचं आहे. आता याच्या पुढचं लिहा, थ्रोट चक्र. आधी मराठीत लिहा. विशुद्धी, इथं विशुद्ध कधी चेंज करायचं बोलतो होतच नाही. विशुद्ध नाही, लिहा विशुद्धी चक्र. त्याला आज चेंज करूनच राहील. लिहा विशुद्धी चक्र. किंवा गळ्याचं थ्रोट चक्र तुमच्या लक्षात राहील. थ्रोट म्हणजे आपला गळा, तिथे हे चक्र असतं. ओके. बघा बघा, याचा बीज मंत्र आहे हम. ह म्हणजे हलचा ह, हरीशचा ह, त्याच्यावरती अनुस्वार, हम. कलर लाईट ब्ल्यू कलर आहे. याचं तत्व आहे आकाश तत्व. पोझिशन आहे तुमचे सेंटर ऑफ द नेक, तुमच्या मानेमध्ये, गळ्यामध्ये. साधी सोप्याची पोझिशन आहे. रेकी देताना असा हात ठेवायचा आहे पुढे जाऊन, किंवा याला हिलिंग करताना हात इथे ठेवायचा आहे. हे झालं तुमचं थ्रोट चक्र. आता ज्यांचं विशुद्धी चक्र बॅलन्स आहे, त्यांच्यासाठी बघूया. बघा, ज्यांचं विशुद्धी चक्र बॅलन्स आहे असे लोक, तुम्हाला लोकांशी नीट संवाद साधता येतो, आपले विचार स्पष्टपणे मांडता येतात. आता माझं जर थ्रोट चक्रावर मी काम केलं नसतं, तर तुम्ही आज मला इतक्या तिसऱ्या दिवशी ऐकायला आले असते का? निघून गेले असते. तर कुठे ना कुठे काम केलं आहे. तुम्ही स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहता. तुमच्या भावना आणि कल्पना कोणत्याही भीतीशिवाय व्यक्त करता. गायन, लेखन, वक्तृत्व स्पर्धा याच्यामध्ये तुम्ही प्रगती करता. जे सिंगर आहे, सिंगिंगची आवड आहे, याच्यावर काम करायचं. गायन, लेखन, वक्तृत्व. तुम्ही टीचर जरी असाल, कोणीचं प्रोफेशन टीचर असेल, प्लीज याच्यावर काम करा. तुम्ही खूप जणांना शिकवायला घेता, तर थ्रोट चक्र बॅलन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. ज्यांचं विशुद्धी चक्र इम्बॅलन्स आहे, बोलताना संकोच किंवा गोंधळ उडतो,
स्वतःची मते व्यक्त करताना भीती वाटते. आपण बोलतो ना ते इंग्लिशमध्ये काय, इंट्रोवर्ट लोक. काही लोक अति बोलतात, तर काही लोक खोट्या गोष्टी सांगण्याची प्रवृत्ती वाढते. आता याशी अति बोलतात म्हणजे काय, एखाद्याचा फोन आला, त्याचं नाव बघितलं फोनवर, अरे याचा फोन आला म्हणजे आता माझा अर्धा तास गेला, 1 तास गेला, ती व्यक्ती बोलते, समजायचं थ्रोट चक्र प्रॉब्लेम आहे. ओके, अशा व्यक्तीचं त्याला बोलताना तो जरा अति बोलतो. ओके, तुम्ही व्यक्त केलेले विचार इतरांना समजत नाही किंवा चुकीचा अर्थ घेतला जातो, मिसअंडरस्टँडिंग होते, कारण तुम्हाला ते एक्सप्रेसच नाही करता येत. तुम्हाला सांगायचं एक जातात, समोरचा समजतो वेगळं. शारीरिक लेवलवर घशात दुखणे, आवाज बसणे, थायरॉइडच्या समस्या, कानाचे त्रास, जबड्याचे स्नायू इथे होऊ शकते. ओके, आता कोण आहे विशुद्धी चक्र, सांगा मला, बॅलन्स आहे का इम्बॅलन्स आहे? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही बोललेले लोक चुकीचा अर्थ काढतात का इम्बॅलन्स आहे? तुम्ही बोललेलं इतरांना समजतं का छान छान बोलतात बॅलन्स आहे? सांगा. बॅलन्स आहे राधिका मॅमचं, परफेक्ट, चला व्हेरी नाईस. संध्या मॅमचं पण बॅलन्स आहे 50%. ओके, चला थोडीस आता थोडं चक्र, नाहीतर स्फुर्तिका मॅमचं सगळं बॅलन्स होतं, आता थोडं कमी आलंय. चला ठीक, बॅलन्स आहे. विवो 9020 साधना मॅम बॅलन्स आहे. चला माधुरी मॅमचं पण चांगलं आहे, खूप छान. चला इनबॅलन्स, ठीक आहे. ओके, चला थायरॉइड आहे तर तुमचा थ्रोट चक्राचा प्रॉब्लेम आहे, तिथे तुम्हाला द्यायचं आहे थ्रोट चक्र, थायरॉइडचं येतं. ओके, चला ओके, 50%, ठीक आहे. पुढचं चक्र सगळ्यांना खूप असतं, तिसरं नेत्र, थर्ड आहे. लोक खूप क्युरियोसिटी असते. तिसऱ्या चक्राचं बघूया आपलं, सॉरी सेकंड लास्ट आहे आपलं 6वं चक्र. लिहा, आज्ञाचक्र लिहा. आज्ञाचक्र, आज्ञाचक्र काय बोलतात तुम्ही तसं बोला, आज्ञाचक्र, आज्ञाचक्र. 6 नंबर. इंग्लिश मध्ये लक्षात ठेवा, थर्ड आय चक्र, तिसरे नेत्र, पोझिशन 2 भुवयांच्या मध्ये. ऍक्च्युली ते असतं आपल्या पिनियल ग्लँड, आपली डोक्याच्या मागे असते, पण त्याचं कनेक्शन पुढे असतं, तर तुम्ही तिकडेच पकडायचं, तिथे रेखी द्या. बीज मंत्र आहे ओम. ओम. कलर इंडिगो पर्पल, इंडिगो कलर आहे याचा निळा. पोझिशन 2 भुवयांच्या मध्ये. ओके, ज्यांचं आज्ञाचक्र संतुलित असेल अशा लोकांना गोष्टी आधीच जाणवतात आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. म्हणजे काय, इंट्युएशन, एक मनातून येतं की नाही, की आज नको जायला तिथे, आज नको काम करायला, एक मनातून आपलं एक येऊन जातं, इंटेन्शन येऊन जातं, आणि खरंच नंतर तुम्ही न्यूज वाचतात की अरे तिथे अशी परिस्थिती होती, बरं झालं नाही गेलं. ओके, याचे तत्व नसतात. ओके, थर्ड आय चक्र, क्राऊन चक्राचे कुठलेही तत्व नसतात. आकाश तत्व पर्यंत, थ्रोट चक्र पर्यंत पकडायचं, याच्या पुढे तत्व नाही. ओके, त्याच्यानंतरून नवीन कल्पना आणि दृष्टिकोन सहज सुचतात. आता हे विद्यार्थ्यांसाठी खूप छान असतं. अभ्यास काम किंवा ध्यान करताना लक्ष एकाग्र होते. ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल चांगलं आहे, समजायचं आज्ञाचक्र बॅलन्स आहे. मुलं पण बघा, छोट्या मुलांचं खूप छान बॅलन्स असतं, म्हणून मुलांना लहानपणी जितकं काही तुम्ही किती भाषा शिकवा, ते का बरं ग्रॅप करतात, त्यांचं आज्ञाचक्र खूप बॅलन्स असतात. आणि त्याच मुलांना 18-20 वर्षानंतर 4-5 भाषा शिकवा बरं, चायनीज, जॅपनीज, फ्रेंच, नाही एवढं समजणार, पण त्या लहान वयामध्ये ते सगळं ग्रॅप करून घेतात. त्याचं हेच कारण आहे. आध्यात्मिक प्रगती, स्वतःच्या उच्च तत्वाशी आणि ब्रह्मांडाशी अधिक जोडलेले वाटते. म्हणजे असा व्यक्ती परमेश्वराशी कनेक्टेड असतो, त्याला ते सिग्नल्स चांगले कळतात वरतून येणारे. ओके, स्वतःला आणि इतरांना सहज समजता येते, लोकांच्या भावना आणि ऊर्जेची जाणीव होते. एखाद्याचा ओरा कसा आहे, ह्या व्यक्ती बरोबर राहायला पाहिजे की नाही, व्यक्ती कसा आहे तुम्हाला समजून जातं. ज्यांचं आज्ञाचक्र इम्बॅलन्स आहे, निर्णय घेताना अडथळे येतात आणि आत्मविश्वास कमी असतो. डिसिजन मेकिंग मध्ये प्रॉब्लेम, नवीन कल्पना सुचत नाही आणि जीवन दिशाहीन वाटते. जीवनात तुम्हाला दिशा सापडत नाही, काय करावं काहीच सुचत नाही.
जीवनात कोणतेही ध्येय किंवा उद्दिष्ट नसल्यासारखे वाटते. ओके, तुमची लाईफ एकदम मत हे होऊन जाते, कारण मार्गदर्शनच नाही परमेश्वराचं, काय करणार, एका जागी स्टक होऊन जातात लाईफमध्ये. स्वतःच्या निर्णयांवर आणि भावनांवर विश्वास वाटत नाही. शारीरिक लेवलवर डोकेदुखी, डोळ्यांच्या समस्या, सायनसचा त्रास, झोपेच्या समस्या, मेंदूशी संबंधित समस्या होऊ शकतात. ओके, हे झालं आज्ञाचक्र. याच्यानंतरच आहे शेवटचं, लिहून घ्या, क्राऊन चक्र. क्राऊन चक्राला मराठीत संस्कृतमध्ये बोलतात सहस्रार. लिहा, सहस्रार चक्र. आता क्राऊन लक्षात ठेवायचं, क्राऊन चक्र. याचा कलर आहे जांभळा, व्हायलेट कलर आहे. याचं कुठलंही तत्व नाही, नो एलिमेंट. बीज मंत्र ओम. आता याचा ओम, बीज मंत्र बघा कसला, याचा ओम बघा कसा आहे, थर्ड आय चक्राचा सेमच असतो, फक्त थोडा प्रोनाऊन्सिएशन मध्ये थोडीशी फ्रिक्वेन्सी बदलते. ओके, एवढा काही फरक नाही. हा ओम असा लिहायचा, तो ओम असा लिहायचा. ओके, बीज मंत्र ओम. याची पोझिशन टाळू. ते जेव्हा तुम्ही छोट्या बाळाचे टाळू भरतात ते व्हायब्रेट नाही का होत, इथला टाळू, तिथे त्याची पोझिशन असते. ओके, आणि तो काय आहे, आपला अँटिना आहे. सॅटेलाइट काय आहे, परमेश्वर आहे. त्याचं जे मार्गदर्शन हे जर बॅलन्स नसेल, तिथून येणाऱ्या सूचना तुम्ही ग्रॅब नाही करू शकत. मग त्याच्याने आला तर मग याचा सल्ला घे. कुठलंही काम करताना मैत्रिणीला विचार, भावाला विचार, कुणालाही विचारा. मग तुमचं असं होऊन जातं, तुमचं प्रत्येक गोष्टीत तुम्हाला इतरांचा सल्ला लागतो, तुम्हाला त्याचं मार्गदर्शन घ्यायला जमत नाही. तर सहस्रार चक्र संतुलित असेल तर आयुष्यात सगळे ठीक आहे असे सतत वाटते. आपल्या अस्तित्वाचा आणि उद्दिष्टांचा स्पष्ट बोध होतो. अशी व्यक्ती ध्यान आणि साधनेत अधिक खोलवर जाण्याची क्षमता वाढते. अशी लोक ध्यान आणि साधनेत खोलवर जातात, डीप मेडिटेशन. कोणत्याही परिस्थितीमध्ये संतुलन ठेवतात. दुःख, आनंद, यश, अपयश यावर समभाव ठेवतात. म्हणजे जसं विपश्यनामध्ये सांगतात, समता भाव. कुठली गोष्ट आहे त्यांना माहिती परमनंट नाही आहे. दुःख आले तेही परमनंट नाही, कधी ना कधी जाणार आहे. सुख आले तेही जाणार आहे. आता एक अकबर बिरबलची स्टोरी आहे, परत एक सांगतो. एकदा अकबर बिरबलला बोलतो की असं एक वाक्य बोल की जे ऐकून जर मी दुःखी असेल तर मी खुश होऊन जाईल, आणि मी खूप आनंदात असेल तर दुःखी होऊन जाईल. असं एक वाक्य बोल. बिरबल काय बोलतो, ये वक्त भी गुजर जाएगा. तर कुठली गोष्ट टेम्पररी नसते. ओके, तर अशी व्यक्ती समता भाव ठेवतात. आलाही दुःख मला माहिती आहे परमनंट नाहीये, ते जाणारच आहे. आणि सुखाच्या काळात तो तेवढा तटस्थ असतो, तटस्थ भावनेने असतो, त्याचा गर्व करत नाही. ओके, ज्यांचं असंतुलित असेल, जीवनाचा उद्देश समजत नाही, सतत गोंधळ वाटतो, स्वतःला एकटे आणि ब्रह्मांडाशी जोडले नसल्यासारखे वाटते. असे लोक काय असतात माहितीये का, स्वतः काही करणार नाही, दुसऱ्यांच्या शेजारच्या घरात कोणी काही केलं का मग काय, त्यांना काय बाबा, ते सोन्याचा चमचा घेऊन पैदा झाले आहे, त्यांच्या घरच्यांनी एवढ्या जमिनी घेऊन ठेवल्या होत्या, आपल्या चुलती कुठं आहे, आणि काहीच करायचं नाही. ओके, सतत नकारात्मक विचार. ह्या पद्धतीने अशी लोक विचार करतात. मनात सतत नकारात्मक विचार, परमेश्वराशी कनेक्टेड राहत नाही. ओके, एवढं ते बिलीव्ह करत नाही. स्वतःच्या क्षमतावर विश्वास वाटत नाही, डोकेदुखी, मेंदूशी संबंधित आजार, अनिद्रा, झोपेच्या समस्या, स्मरणशक्ती कमी होणे असे तुम्हाला होऊ शकतात. हे आपले 7ही चक्र आहे. 7 चक्र मेडिटेशन प्रॅक्टिकल मी 5व्या दिवशी तुमचं घेणार आहे, आज नाही घेणार, आज दुसरे काम पण आहेत आपल्याला. तर प्रत्येकाची एक फ्रिक्वेन्सी असते. ही याची रेडिओची फ्रिक्वेन्सी असते, तशी साऊंड फ्रिक्वेन्सी असते. तर जेव्हा तुमचं 7 चक्र मेडिटेशन असतं तर तुमचं ह्या फ्रिक्वेन्सीचं तिथे म्युझिक वाजत असतं. मग तुमची साऊंड हिलिंग होऊन जाते, रेकी हिलिंग होऊन जाते, आणि बीज मंत्राची हिलिंग होऊन जाते. ओके, बरंच काही होऊन जातं. आलं लक्षात? तर कसं वाटलं? आणि एक लक्षात घ्या,
जे लोक काही तरुण आहेत सध्या 40 30 40 मध्ये आहेत, हे ज्ञान तुमच्याकडे आयुष्यभर असणार आहे. आयुष्यभर कधीही काही प्रॉब्लेम आला तुम्ही कुणालाही ऍटलिस्ट एक्सप्लेन तर करू शकतात प्रॉब्लेम कुठं आहे. ओके, तर एवढी माहिती तुम्हाला भेटली, तर कशी वाटली? ऍप्रिशिएट करा. छान, छान वाटलं, खूप महत्वाचं आहे. आणि बघा, हे 7 चक्राने आवरा. तुम्ही जपानच्या गुरुकडे जा, अमेरिकेच्या गुरुकडे जा किंवा भारताच्या गुरुकडे जा, हे नॉलेज तेच आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स तेच आहे. ओके, तर मी सांगितलं म्हणून ते काही वेगळं होत नाही, मनाने नाही सांगितलं आहे, युनिव्हर्सल आहे. हा, तर ह्या गोष्टी युनिव्हर्सल असतात, तसंच काम करत असतात. ओके, आलं लक्षात? तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. आता ज्यांचा सकाळी शक्तिपात झाला आहे त्यांचं आता आपण ऍक्टिव्हेशन करूया. ऍक्टिव्हेशन करावं लागतं, ऑनलाईन घेतलं आहे. तुम्हाला रेकीला कॉल करायचं शिकवेल. 1 ग्लास पाणी घेऊन या, नंतर चार्ज करूया, त्याच्यानंतर पेंडुलम डाउन बनवायचं शिकवेल. आता बराच वेळ झाला आहे, पाणी वगैरे पिऊन या, वॉशरूमला वगैरे जाऊन या, 1 मिनिटाचा ब्रेक घेऊ, 1 2 मिनिटाचा, आणि मग तुमचं 7 चक्र तुम्हाला ऍक्टिव्हेशन घेऊन देईल. ओके, तर 1 मिनिट ब्रेक घ्या, 1 मिनिटानंतर परत चालू करूया सेशन. ओके, मग आपण पाणी चार्ज करायचं शिकणार आहे. 1 मिनिट जाऊन या, फ्रेश होऊन या. ओके. आपल्या इथं भारती मॅडम, गोखले भारती मॅडमला प्रश्न ठेवून नाही तर त्यांचं लक्ष लागणार नाही काय शिकव. हा, गोखले भारती मॅडम बोला, काय प्रश्न आहे तुमचा? गोखले भारती मॅडम बोला, काय प्रश्न आहे? अनम्यूट करा. आले नाही वाटत. व्हिडिओ तर ऑन करा, हँड रेज केला आहे. ठीक आहे, चला मॅडम आल्यानंतर बघूया आपण. ओके, आता बघा, तुम्हाला आता ऍक्टिव्हेशन करायचं आहे. रेकीला कॉल कसा करायचा, रेकीची प्रार्थना कशी करायची, एक तुमचं 5 मिनिटात घेऊया, नंतर पाणी चार्ज करायचं शिकूया. आता जेही मी बोलेल लक्षात घ्या, ज्यांचा शक्तिपात झाला आहे त्यांनी करायचं आहे, ज्यांचा नाही झाला त्यांचं आपण काय करू, आता क्लास संपल्यानंतर 5 मिनिटांनी परत लिंक चालू करूया, त्यांनी करायचं आहे. पण ज्यांचा झाला आहे त्यांनी परत नका येऊ. ओके, एकदा घेतलं इनफ आहे. गुरुवर श्रद्धा ठेवायची, विश्वास ठेवायचा झालेला आहे, नाही तर मग ते अविश्वास दाखवण्यासारखं होतं. ज्यांचा राहिला आहे, क्लास संपेल आता, 5 मिनिटांनी लिंक ओपन करायचे आहे. ओके, ज्यांचा नाही झालं तुम्ही पण करा प्रॅक्टिस, मग तुम्हाला कळणार कसं, व्हिडिओ बघून करायचं आहे नंतर. ओके, आता सगळ्यांनी करायचं आहे, ज्यांचा शक्तिपात झाला नाही त्यांनी करायचं आहे. आता जी शिकत आहे आपण 1 2 3 प्रोसेस बोलतात, रेकीला कॉल करायचा आहे. ओके, तर आकाश सर आत्ताच सांगितलं, क्लास संपल्याने 5 मिनिटानंतर मी पण परत लिंक ऑन करेल, तेव्हा जॉईन करा प्लीज. ओके, आता बघा, जेही मी तुम्हाला बोलणार आहे, जेही वाक्य आहे, जेही वाक्य आहेत ते तुम्हाला 5व्या दिवशी पीडीएफ भेटेल. त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. ही जी पीडीएफ आहे तुम्हाला भेटणार आहे, तुमच्या फोनवर येऊन जाईल, घाबरायचं नाही.
जेही मी बोलणार आहे ते सगळं लिहिलेलं आहे, तर घाबरायचं नाही की तुम्ही विसरून गेले तर काय होईल हं? तर रेकीला कॉल करायचा आहे. रेकीला कॉल करणं खूप सोपं आहे. माझ्या मागे म्हणायचं आहे, रेकीमध्ये ना आभार प्रदर्शन, ग्रॅटिट्यूड महत्वाचं आहे. रेकी म्हणजे काय आणि लक्षात घ्या, कुठलीही जादूटोना नाही. एक युनिव्हर्समध्ये हिलिंग एनर्जी आहे, तिला पकडायचं आहे, आपल्याला कॅच करायचं आहे. रेकीला कॉल करायचं खूप सोपं आहे. करा माझ्या मागे, दोन्ही हात रब करा, थोडं ऊर्जा करा प्लीज. माझ्या मागे मनात म्हणा, मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःचे आभारी आहे. माझे माता पिता, माझे सर्व गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि बस इंटेन्शन द्यायचं आहे, तळवे आकाशाकडे. मनात म्हणा, हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे रेकी शक्ती किंवा हे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. डावा हात खाली, उजवा हात वर. डावा हात खाली, उजवा हात, हात कप शेप मध्ये पुढे जाऊन हिलिंग देताना हात असे नाही, कप शेप मध्ये ऊर्जा इथून स्प्रेड होतील, असे पकडून ठेवायच्या. डावा हात खाली, उजवा हात वर, याला 1 2 3 प्रोसेस बोलतात. आता डाव्या हाताला उजव्या हाताने हिलिंग द्यायची आहे. असं करा, हात घड्याळाच्या काट्याने एकदम हळू फिरवा. आणि आता ऍफर्मेशन शिकवले, ते ऍफर्मेशन्स बोलायच्या. तुला माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. इंग्लिश मध्ये आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. तिथं मी तुम्हाला हवं तर अंदाजे 21 वेळेस हात फिरवायचा आहे. नाहीच माझं समजत, बोललेलं ऐकू येत आहे, हे इथे वाचा, हायलाइट केलेलं. कुठलं? हा, इथे हायलाइट केलेलं आहे, हे वाचा. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. एकदम हळू. आता हात बदला, उजवा हात खाली, डावा हात वर, उजवा हात खाली, डावा हात वर. सेम हात फिरवा क्लॉकवाईज. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. आणि हळूहळू करा, तुमची डाव्या हाताची एनर्जी उजव्या हातात गेली पाहिजे. मग हात जास्त लांब नका ठेवा, असा जवळ जवळ घ्या, ती खालची एनर्जी वरती कनेक्ट झाली पाहिजे. आता काय करा, सेम ऍफर्मेशन द्यायचं. डाव्या हाताची मूठ बांधा, डाव्या हाताची मूठ बांधा, मांडीवर ठेवून द्या. उजव्या हात क्राऊन चक्रावर न्या आणि आता क्लॉकवाईज परत फिरवा. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. ती चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. आता काय करायचं आहे, नाभी चक्र. आपण आपल्या नाभीपासून सगळ्यांशी कनेक्टेड असतो. जे आपला जन्म झाला ते आपलं पहिलं ठिकाण आहे. तर नाभीवर हात ठेवा, हात म्हणजे पुढे ठेवा आणि सेम नाभीला क्लॉकवाईज फिरवा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा, किंवा माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. मराठीमध्ये देऊन वाचून घ्या, हात फक्त फिरवा, वाचून करा. ओके. माझ्या नाभी चक्राला 3 नंबरचा आहे. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर.
चार्ज हील प्रोटेक्ट माय नेव्हल चेकर. अंदाजे करायचं 21 वेळेस किंवा तुम्ही एखादा मिनिट रोज करायचा आहे. ओके, ठीक. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नेव्हल चेकर. आणि नंतर आता स्वतःला अफर्मेशन द्यायचं आहे. काय करायचं आहे, जसं तुम्ही अफर्मेशन देता तरी की तुमच्या इंटेन्शनने काम करते. हात कप शेप मध्ये, दोन्ही हात हृदयासमोर. अफर्मेशन, माझ्या संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. माझ्या संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. मास्टर लेवलचे सगळे स्टुडंट काय करायचं, डबल चोकुरे टाका प्लीज. तुम्ही डबल चोकुरे टाकून बोलायचं आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. माझ्या संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. बस. शेवटी काय बोलायचं आहे, परत आभार प्रदर्शन. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःचे आभारी आहे. माझे सर्व गुरु, ईश्वर आणि माता पित्याचे आभारी आहे. थँक्यू 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 सो मच. एवढं सोपं आहे. रेकीला कॉल करणं. अगदी तुम्हाला वाटलं रेकी शब्द खरंच ऐकलं की कसं तरी होतं, काही लोकांना असतं तो शब्द नाही वाटत. काय बोलायचं की हे ब्रह्मांडातील दिव्य उपचार शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. खूप सोपं आहे. आता आपण पाणी चार्ज करायचं बघणार आहे. तर 1 ग्लास पाणी घ्या, कुठलाही ग्लास चालेल, स्टील, तांबा, काच, काही चालेल. त्याच्यामध्ये फक्त पाणी पाहिजे. पाण्याची चव बदलायची, पाणी पाहिजे. हा, त्याच्यामध्ये पाणी टाका. घ्या, चला प्रॅक्टिकल करा. खूप छान आहे. नाही तर ते करायचं पण एक रिझन असतं. नाही केलं तर कसं समजेल बरं. आणि मग दुसऱ्यांचं केलं का मग बोलतात आमचं राहून गेलं, मग घरच्या घरी करतात. तर करून घ्या, म्हणजे तुम्हाला काही क्वेश्चन आन्सर पण विचारता येईल. ओके, आता बघा, आधी तर काय करा, 1 ग्लास पाणी पिऊन बघा, चव घेऊन बघा कशी नॉर्मल. मग तुम्हाला कळायला पाहिजे ना बिफोर टेस्ट आणि आफ्टर टेस्ट बदलली. तर 1 सिप पिऊन बघा त्याची टेस्ट कशी आहे. ओके, ठीक आहे. आता काय करायचं आहे, परत आता रेकीला कॉल करायला सारखं 1 2 3 प्रोसेस नाही करायची. ते तुमचं ऍक्टिव्हेशन होतं. आता फक्त रेकीला 10 सेकंड पण लागत नाही, 15 सेकंड पण लागत नाही. चांगल्या मनाने केलं रेकी ऍक्टिव्हेट होऊन जाते. आता काय करायचं आहे बघा, मी ह्या पाण्याला तुम्हाला चव द्यायची. आता मी कुठली देईल, मला मंदिरातील तीर्थाच्या पाण्याची गोडी माहिती आहे, किंवा ते नारळ पाणी आपण कोकोनट फोडतो तर त्याची चव माहिती आहे. तर मी त्याला अफर्मेशन देईल, याला मंदिरातील तीर्थाची चव येत आहे. तुम्ही काही द्या, तुम्हाला जी वाटेल. तुम्ही एखाद्या आश्रमात गेले होते, तिथली चव आठवत असेल, दुसरी कुठली चव असेल ती द्या. जे आपण बघा, डॉक्टर उसळीचा, सॉरी, ते डॉक्टर मसारू इमोटोचं सांगितलं होतं ना अफर्मेशनने, तसं होतं सेम. तुमच्याला काय होणार आहे, माइंड पॉवर आहे प्लस तुमच्याकडं आता स्पिरिच्युअल एनर्जी आहे, तर इफेक्ट खूप चांगला होईल. ओके, चला रेकीला कॉल करा परत एकदा. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःचे आभारी आहे. माझे माता पिता, सर्व गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हे दिव्य उपचारक शक्ती, हे रेकी एनर्जी माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आता बघा, डावा हात आपला रिसिव्हिंग हँड आहे. ग्लास डाव्या हातात पकडा, हिलिंग उजव्या हाताने द्यायची. ग्लास पकडा आणि आता जेही अफर्मेशन साईज सेम, हात क्लॉकवाईज असा फिरवायचा आहे त्याच्यावर, पण हळू. आतली ही एनर्जी गेली पाहिजे. फास्ट फास्ट फिरवणार कसं होणार, स्लोली ती एनर्जी आत फिरवायला. आता मी अफर्मेशन देतो, तुम्हाला जे द्यायचं ते द्या. हा, चला. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त होत आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त होत आहे. कारण मला बघू दे सगळे करत आहे की नाही. व्हेरी नाईस, स्लोली. अजून हळू करा, हंडे सर, अजून हळू करा. जाऊ दे हातातले नाही. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त होत आहे.
फोकस करा. शेवटी काय बोलायचं आहे? हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. करणारा तो आहे. बोला, हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच. आता पाणी पिऊन बघा, चव कशी आली सांगा. ओके. सांगा चव बदलली का नाही. का कुणाला काही बोलायचं आहे बोलून घ्या. ओके. तुम्ही असं सांगू पण शकतात, स्क्रीनवर हँड रेज करून. बोलायचं असेल तर बोलू पण शकतात काही. हा सर मला बोलायचंय. हा बोला ना मॅडम. चव चांगली आली, धन्यवाद. मी रेकीचा पहिल्यांदा क्लास केलेला आहे, तुमच्याकडे पण केलेला आहे, मंजुषा मॅडम कडे पण केलेला आहे. पण रिपीट मी एक वेगवेगळ्या ह्याच्यात वेगवेगळं नॉलेज मिळतं, त्यासाठी मी हे अटेंड केलेलं आहे. चला, चांगली गोष्ट आहे. हा, थँक्यू. तर चक्र असतात ती किती टक्क्याच्या वर इम्बॅलन्स असतात? इम्बॅलन्स असं टक्क्यावर नाही, बॅलन्स तर बॅलन्स. 10% जरी असेल तर बॅलन्सच असेल. हो का? नाही, हा. म्हणजे शाळेत कसं 35% पडल्यावर पास, 35च्या आतमध्ये पडल्यावर नापास, तसं म्हणजे चक्राचं काही असतं का, असा मला प्रश्न पडला. नाही नाही, तसं काही नसतं. ओके. आणि सगळ्यांचे सगळे बॅलन्स नसतात. ओके. तुम्हाला जितकं जीवन संतुलित करायचं आहे त्याच्यावर फोकस करायचं. जीवनात कुठे प्रॉब्लेम आहे. कारण माझी 3 चक्र कमी आहेत, म्हणजे विशुद्धी चक्र ते 32%, अच्छा, ते बघ. हार्ट चक्र 30% आणि अच्छा, आज्ञा चक्र 40%, म्हणून मी हे विचारलं. सगळं पेंडुलमला विचारलं का तुम्ही? एवढे टक्के बराबर काढले? नाही, त्या म्हटल्या 10 तारखेनंतर आपण बोलू मॅडम. मी कालच त्यांचा वाढदिवस होता म्हणून त्यांना फोन केला होता. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चालेल. नाही नाही, करू शकता. तुम्हाला वाटलं की ही लिंक करा, सिम्पल आहे. ओके. ठीक आहे. चला, थँक्यू सो मच. हा, कुणाला काही बोलायचं आहे? श्रद्धा मॅडम बोला. श्रद्धा, पटापट. मग मला पेंडुलम पण तर बोला. तुम्ही म्हंटले ना काय लिहायचंय रात्री, तुमची विश आहे ती 21 वेळा लिहायचे का 21 दिवस लिहायचे? रोज 21 वेळेस, जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत लिहायचे. आता काही नवीन तोपर्यंत वाटतं. लिहायचे म्हणजे हा, 6 महिने समज असेल तर, लिमिट 6 महिन्याचं असेल तर 6 महिने 21 वेळा लिहायचे आणि येलो कागदवर. लिहायची. मी तर 4 महिने लिहिली होती. करणं तर गरजेचं आहे. बघा, आपल्या श्रद्धेवर आहे. श्रद्धा चांगली असेल 8 दिवसात पूर्ण होईल. कशाला 4-6 महिने थांबायचं? नाही चमत्कार नाही तर कधी होऊन विचार. जातात. हा चमत्कार ते आहे. व्हायला चमत्कार व्हायला 1 सेकंड पण लागत नाही. हो कुठून आयुष्यात माणूस येईल आणि मदत करेल सांगता येत नाही, पण बिलीफ पाहिजे. ओके. हो म्हणायला हो. तसं जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही, पण एखाद्याचा विश्वास आहे लवकर होईल. ओके. ठीक आहे. हा, रुपाली मॅम बोला. रुपाली. हॅलो सर. हॅलो. हा, बोला रुपाली मॅम. हा सर, काल जेव्हा मेडिटेशन घेतलं की नाही त्याविषयी बोलायचं होतं मला. हं. काल संध्याकाळच्या बॅचला जे मेडिटेशन घेतलं, माझ्यासमोर असं पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटली मला चेहऱ्यापुढे, आणि त्यातून लवकर बाहेर पडत नव्हती, आणि पाठीमागनं थोडंसं व्हायब्रेशन असं जाणवलं. चला, एनर्जी हॅलो. जाणवत आहे. एनर्जी जाणवणं चांगली. ऍटलीस्ट तुम्ही एनर्जीला आयडेंटिफाय करत आहे ना फ्लो मध्ये, ती चांगली गोष्ट आहे. ओके. नाही, ते आणि काय आहे नेहमी ते मला कळत नाहीये. काही नाही आहे. बघा, कुणीही व्यक्ती ध्यान करताना काय प्रॉब्लेम असतो माहितीये का? जेव्हा ध्यानाला बसतात, सर असे असे अनुभव येत आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कधीही तुम्ही एखादी गटर वगैरे साफ करणार, समजा नळ चोकअप झाला आहे, घाण आहे, त्याच्यामध्ये पाणी येत नाही, प्लंबरला बोलवलं, प्लंबर काय करतो? घाण काढतो. जेव्हा तुम्ही ध्यानाला बसतात, तुमच्यातली घाण बाहेर पडते. थोडा त्रास होतो, अजून करा, अजून त्रास होतो, काही दिवसांनी इतका त्रास निघून जातो, कितकं क्लीन पाणी येतं, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तर प्रॉब्लेमच राहत नाही. मेडिटेशन करणाऱ्या लोकांचा मोठा प्रॉब्लेम आहे, ते वाईट वाईट अनुभव आले की करणं सोडून देतात. तसं करायचं नाही आहे. ओके. तुम्हाला त्याच्याशी फाईट करायची आहे, आणि त्या अनुभवाला काही करून घ्यायचं नाही, असं झालं तसं झालं. फक्त बघायचं आहे. ध्यान करणं म्हणजे बघणं, काय अनुभव येत आहेत बघून सोडून देणं.
ते महत्वाचं. पकडून नका ठेवू ते काय होतं काय नाही, आलं आलं विसरून जा. 4-5 वेळेस असे मेडिटेशन करा वेगवेगळे, मग बघा हळूहळू कमी होईल. तर घाबरायचं नाही. ओके, आपल्या ऊर्जेनुसार अनुभव होत असतात. ओके, टेन्शन घ्यायचं नाही. ओके, हा डॉक्टर मॅडम बोला, 1-2 घेऊया मग पेंडुलम डाउन. हा अजून बाकी आहे तुमचं शक्तिपात पण द्यायचं. हा एकदम बरं जर काम जोड झाल्यामुळे दुकान. हा बोला नमस्ते सर. मॅडम. नमस्ते बोला. सर काही नाही, ते आता ते पाणी चारच्या वेळेस जे काय आपल्याला हिलिंग देताना म्हणायचं आहे ना, ते तेव्हा मी पण डॉक्टर आहे सर, पेशंट एक आला होता त्याच्यामुळे ते ऐकले नाही मी. तर एकदा प्लीज रिपीट करा ना सर, ते परत पाण्याला हिलिंग सांगा. देताना काय म्हणायचं. सांगतो मॅडमला. आता बघा, आता हे कधी पॉप्युलर झालं तुम्हाला माहिती आहे का भारतामध्ये? रेकीवाले जास्त कधी शिकायला लागले? कोविड काळामध्ये. कोविड काळामध्ये काय करायचे, रेकी हिलर पाणी चार्ज करून पाण्यात भरून द्यायचे की चार्ज केलेलं पाणी, आणि लोक श्रद्धेने बरे व्हायचे, ऍफर्मेशन्स येतात. आता मी काय करतो बघा, मला तुमच्याशी बोलायचं आहे 5 दिवस, माझं थ्रोट चक्र बॅलन्स पाहिजे, खूप चांगलं पाहिजे. तर त्याच्यासाठी मी कधीही वेबिनार सुरू होण्याच्या अगोदर पाण्याला चार्ज करतो, हातात घेतो, आणि बघा ऍफर्मेशन, बघा माझं ऍफर्मेशन, हे पाणी पिऊन माझं थ्रोट चक्र पूर्णपणे बॅलन्स होत आहे आणि मी शिकवलेलं माझ्या विद्यार्थ्यांना सर्व समजत आहे, असं मी ऍफर्मेशन देतो. आणि किंवा हे पाणी पिऊन माझं थ्रोट चक्र पूर्णपणे बॅलन्स होत आहे, हे पाणी पिऊन माझं थ्रोट चक्र पूर्णपणे बॅलन्स होत आहे, आणि ते पाणी पितो. आता पेशंट आहे, तुम्हाला साधं सोपं लक्षात घ्या, गोष्टी जितक्या सोप्या ठेवणार तेवढ्याच काम करणार. आता काय करायचं आहे, घ्यायचं, हे पाणी ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. इतकं सोपं आहे. काही ऍफर्मेशन द्या, हे पाणी ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती झाली आहे. इवन तुमच्या घरामध्ये तुम्ही सकाळी पाणी भरतात, हंडा, मडका, वॉटर फिल्टर काही असेल, त्याच्यावर ऍफर्मेशन द्यायचं, हे पाणी ग्रहण करणाऱ्याला ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. तुमच्या घरी बघा काही दिवसांनी लोक येतात आणि तेच बोलणार, तुमच्या घरचं पाण्याची चव थोडी वेगळी लागते. आता मुलं शाळेत जात आहे, तुम्ही वॉटर बॅग भरली, मी माझ्या मुलीसाठी करतो, घ्यायचं, माझ्याकडे सिंबल आहे, चोकुरे डायके मी चोकुरे, मास्टर लेवलच्या स्टुडंटला माहिती आहे. मग हात असा फिरवायचा आणि काय बोलायचं, हे पाणी पिऊन माझा मुलगा, काही नाव असेल, अंश, योगेश, रितेश काही असेल, माझ्या मुलाचं थर्ड आय चक्र पूर्णपणे ऍक्टिव्ह होत आहे आणि शिकवलेलं तो सर्व काही ग्रहण करत आहे. असं 21 वेळेस 2 मिनिटं चार्ज करा. हे पाणी पिऊन त्याचं थर्ड आय चक्र बॅलन्स होऊन त्याला शिकवलेलं सगळं तो ग्रहण करत आहे. एवढं सोपं आहे. ओके, ह्या पद्धतीने तुम्हाला पाण्याला ऍफर्मेशन द्यायचं. ओके, ठीक आहे. आता बघा दुसरी गोष्ट, आता मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे पेंडुलम डाउजिंग. डाउजिंगने आपण हो नाहीची उत्तरं, ऊर्जा ओळखणं, सकारात्मक नकारात्मक खूप छान आहे. ऍडव्हान्स शिकवेल, काही चार्ट वगैरे देईल, ते चार्ट्स पण प्रिंटआउट काढायचे आहेत. आता पेंडुलम बनवायचं कसं, विकत घ्यायची गरज नाही ना. पेंडुलम खूप प्रकारचे असतात, असं क्रिस्टलचं असतात, असे, ते सगळं नंतरचा विषय, उद्या सांगेल काय असतात, कुठला प्रकार काय. सध्या तुम्हाला काय करायचं आहे, आता जनरली पेंडुलम असं असं हलतं, दोरा आणि असं गोल गोल हलतं, कसंही. आता काय करायचं आहे, अंगठी घरात सगळ्यांकडे आहे, तुमच्याकडे नसेल इतरांची घ्या, अंगठी नसेल नट बोल्ट घ्या, काहीतरी घ्या. आणि काय करायचं आहे, फक्त घरात दोरा सगळ्यांचा असतो, नसेल तर घेऊन या दुकानातून, अंगठीमध्ये दोरा टाकायचा, झालं. हे बघा, आणि तुम्ही उद्या ह्या टेम्पररी याच्यावरच हो नाहीची उत्तर, सकारात्मक नकारात्मक सरप्राईज होणार. तर एवढासा दोरा, इतका दोरा चालतो, हात एक्स्ट्रा झाला आणि त्याच्यात अंगठी घाला. ओके, उद्या येताना एवढं काम करून यायचं आहे. ठीक आहे, तर एवढं उद्यासाठी करायचं आहे. ओके, तर आजच्यासाठी एवढंच आहे. आता मी आत्ताची मीटिंग संपल्यानंतर 5 मिनिटांनी परत लिंक ओपन करेल कुणासाठी, ज्यांचा शक्तिपात राहिलाय. प्लीज, जे सकाळी आले परत नका येऊ. परत सांगतो, कसं होतं मग गुरुवर श्रद्धा कमी पडते, मग तुमच्या मनात शंका कुशंका असतात. मनात ठेवा माझा शक्तिपात झाला, खरंच झाला, अशी श्रद्धा ठेवून पुढे जीवनात कार्य करा. तर परत आले मग विश्वास कमी पडतो. तर ज्यांचा खरंच सकाळी राहिला आहे त्यांनी जॉईन करायचं 5 मिनिटांनी ह्याच वेबिनारच्या लिंकवर, झूम लिंकवर. ओके, चला 1-2 प्रश्न घेतो आणि मग आपण कव्हर करू. ओके, हा वेदाच आयफोन बोला मॅडम. हा, काय बोलायचं बोला, एक प्रश्न घेऊया आणि मग संपूया. ओके, नाही अनम्यूट करा.
बटन दाबा बटन. नाही आवाज येते. हा अर्चना मॅम बोला. अनम्यूट करा. अर्चना नागमूर्ती. ते बटन दाबा तिथे कसं बोलणार? माझा नंबर व्हॉट्सअप ऍडमिन वर नंबर आहे तिथे 9579चा नंबर आहे, त्याच्यावर मला कॉल करा. पण कधी नका करत जाऊ, थोडा टाइम बघत जा, नाही तर लोकांचा रात्री 10 10:30 येतो. हा मॅडम बोला. अर्चना मॅडम बोला. हा नमस्ते सर. मी म्हैसूरवरून आहे. हा हा बोला ना. मी फर्स्ट टाइम रेकीचा क्लास जॉईन केलेला आहे. ओके. म्हणजे रेकी बद्दल मी जास्त काही ऐकलं नव्हतं, काही माहित नव्हतं. मी पहिल्यापासून आध्यात्मिक मध्ये होते, मेडिटेशन वगैरे सगळं करत होते. पण तरी पण माझ्या जीवनात अशी पोकळी होती आहे. आणि आता असा विश्वास आहे की रेकीचा क्लास केल्यानंतर ती पोकळी भरून निघेल म्हणून. म्हणजे अगोदर नक्की. चक्राचं नॉलेज आहे, सगळं आहे. मेडिटेशन करते, जप करते. मी ऍक्च्युअल पंढरपूरवरून आहे. ओके ओके. हा पहिल्यापासूनच आध्यात्मिक आहे. पण अशी पोकळी निर्माण होती की नाही आपण एवढं सगळं करून पण का आपण कुठं फेल होतोय, कशासाठी फेल होतोय. पण आता असं वाटतं की रेकी नंतर अशी पोकळी सगळी पूर्ण भरून निघेल असं मला विश्वास वाटतोय. आणि मला नक्की पुढचा गायडन्स मला पाहिजे, अजून काही नाही. नक्की नक्की दिलं. खरंच मॅडम जे बोलतायत ना खरं आहे. मी पण आध्यात्मिक होतो, खूप विपश्यना वगैरे करायचो. खूप आज स्वतःचा खूप विकास झाला. पण मग आतून एक प्रश्न येतो की मग स्वतःसाठी झालं, इतरांसाठी काय? मग एवढंच इथपर्यंतच थांबायचं का? याच्या पुढे काही नसतं पण का? मग ह्याच गोष्टी मला रेकीकडे घेऊन गेल्या. आणि मग बघा फ्री शिकवतो, काहीतरी सेवाभाव आहे, म्हणजे कुणाचं भलं हो, कुणाला काही समजव, हाच माझ्या मागे चांगला उद्देश असतो. मग जीवनाला एक उद्देश भेटला तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही नक्की करा. रेकी तुम्हाला काहीतरी नक्कीच लाईफ पर्पज दाखवलं तर खूप सुंदर आहे. साधारण काही नाही, याचं जादूटोना काही नाही, खूप सुंदर आहे. पुढे जाऊन इतरांची हिलिंग, इतरांना शिकवू शकतात. खूप छान आहे. ओके. मी त्याच्यासाठीच रेकी करायची, म्हणजे कमीत कमी माझ्या फॅमिलीला तरी नक्कीच फायदा नक्की. व्हावा. तेच मी सांगतो. आधी मी करायचो ना, मीच एकदम असा होतो, एकदम तटस्थ, एकदम टेन्शन फ्री. पण घरच्या लोकांचं दुःख काही जात नाही. यांना कसं समजवायचं, हे माझ्यासारखं करणार नाही. मग रेकी काय करते माहितीये का? न सांगता उपचार, त्यांना न सांगताच हील करून टाकलं. सांगायची गरज नाही. डिस्टन्स हिलिंग असते, ध्यानातून असतात, सिम्बॉल असतात. मग ते घरच्यांसाठी खूप फायदा होतो. ओके. त्याचा तोच पण मी पण घरच्यांसाठी शिकलो होतो. पण आज काय झालं माहितीये का, आपण म्हणजे नवऱ्यावरती राग करतो, माझा मिस्टर असेच वागतात, मुलं असेच वागतात, ह्यांना समजतच नाही. मी जरी बरोबर असले तरी त्यांना चुकीचंच वाटतं, ते चुकीचे दिसतात. पण आता कळलं की त्यांचे जे चक्र इम्बॅलन्स आहेत त्याच्यामुळे ते तसे वागतात. तसे त्यांचे वागतात. चक्र ओके. ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. ओके. मग आता म्हणजे अगोदर त्यांच्यावरती फार राग यायचा. आता हे ऐकल्यावर काय वाटतं, नाही आता आपण त्यांच्या चक्रावरती आपण काम करूयात. म्हणून आता बरोबर. असं विश्वास निर्माण झाला, अजून काही नाहीये. हो चला. थँक्यू सो हो, मच. थँक्यू. थँक्यू. चला आता मला ना परत आज खूप मोठा वेबिनार झाला आहे. बाकीचे प्रश्न मला उद्या विचारा क्लासमध्ये. आता मी लिंक बंद करतो आणि 5 मिनिटांनी किंवा 11:37ला लिंक परत ऑन होईल. ज्यांचा शक्तिपात राहिला त्यांना शक्तिपात येईल. ओके. ह्याच लिंकवर. चला थँक्यू सो मच. सर्वांनी मला ऐकून घेतलं. सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू. 11:37ला लिंक ओपन होईल. ओके. धन्यवाद.